सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। जय गजानन। मी सौ मेघनानंद कुलकर्णी। सर्व गजानन भक्तांना माझा गजाननमय नमस्कार। दरवर्षी ठाणे उपासना केंद्र गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गजानन विजय ग्रंथातील 21 अध्यायांचे निरूपण सादर करते। पण यावर्षी आपण आपल्याकडे होऊन गेलेल्या वेगवेगळ्या संतांविषयी माहिती घेणार आहोत। त्यापैकी एक संत म्हणजे संत साईबाबा। साईबाबांविषयी माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत पुणे चिंचवड येथील डॉक्टर गजानन सुधाकर खासनीस। डॉक्टर खासनीस यांनी आयुर्वेदातून MD ही पदवी संपादन केली आहे। डॉक्टर खासनीस हे श्री भृगू आयुर्वेद चिकित्सालय येथे प्रधान चिकित्सक असून श्री खासनीस यांचा आध्यात्मिक प्रवासाबद्दल सांगायचे तर दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ त्यांना मुखोद्गत आहे। 1999 पासून देश विदेशात त्यांनी दासगणू महाराज विरचित गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायणाचे कार्यक्रम केले आहेत। तसेच समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेला दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत, भगवद्गीता ह्या सर्व धार्मिक ग्रंथावर त्यांनी अभ्यासपूर्ण प्रवचन व निरूपण केले आहे। श्री गजानन महाराज चरित्रावर अभ्यास करून त्यावर अनेक लेख व प्रवचन सादर त्यांनी केली आहेत। तर अशा समाज प्रबोधन करणाऱ्या श्री डॉक्टर खासनीस यांच्याकडून आपण संत साईबाबांविषयी माहिती जाणून घेऊया। मंगलमूर्ती मोरया। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला अनन्यभावे नमस्कार। श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या वतीनं श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव याच्या अंतर्गत चालली असलेली सकल संत चरित्रमाला
याच्यातील आज आपल्याला ज्या अवतारी संतांचं सत्पुरुषांचं दर्शन होणार आहे असे आपले शिर्डी निवासी साईनाथ महाराज. गजानन महाराजांच्या समकालीन असणाऱ्या एका अवतारी महापुरुषाबद्दल, संतांबद्दल, भगवंत प्रत्यक्ष अवताराबद्दल आज आपण त्यांचं चरित्ररूपी चिंतन ऐकणार आहोत. वास्तविकतः गेले 15 दिवस 20 दिवस आपण अनेक संतांची चरित्र ऐकत आलेले आहात. ही चरित्र ऐकताना त्याचा आपल्याला प्रामुख्यानं 2 भाग करावे लागतात ढोबळमानाने. एक म्हणजे चरित्राचा भाग आणि दुसरा म्हणजे चिंतनाचा भाग. वास्तविकतः समांतर दोन्ही एकत्र सांगितलं गेलं पाहिजे, कारण तशी ती आवश्यकता आहे. पण ही जी चरित्र आहे या अवतारी महापुरुषांची, या भगवंताची, ही इतकी अथांग आहे की ती पूर्ण सांगणं आणि त्याचा सखोल पुन्हा विवेचनात्मक चिंतनात्मक अभ्यास आपल्या पुढं मांडणं की जेणेकरून आपल्याला भक्ती त्यांची करताना त्या भक्तीचा आनंद द्विगुणित होणार आहे. पण हे दोन्हीही एका वेळेस शक्य नसतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की साईबाबांचं जे चरित्र आपण सर्वजण वाचतो, त्याचं पारायण करतो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं नाव घेतलं जातं ते हेमाडपंत दाभोळकर यांनी लिहिलेलं श्री साई सच्चरित. नंतर दुसरं जे आहे ते अर्वाचीन भक्ती लीलामृत आणि संत कथामृत, याच्यामध्ये संत कवी दासगणू महाराजांनी लिहिलेले साईबाबांबद्दलचे 4 अध्याय. त्याचबरोबर संत कवी दासगणू महाराजांनी लिहिलेली साईनाथ स्तवन मंजिरी, माधवराव आडकर असतील, कृष्ण जागेश्वर भीष्म असतील, उपासनी महाराज असतील, या सर्वांनी रचलेली साईंबद्दलची स्फुटक कवन काव्य आणि या सर्वांमधून उलगडत जाणार आहे साई महाराजांचं चरित्र. असं हे अथांग चरित्र आहे की जे केवळ साई सच्चरितचा जरी आपण विचार घेतला तरी केवळ 1 अध्याय वाचायला अर्धा तास किमान लागतो. आणि असं ते सुमारे 53 अध्यायांचं साई सच्चरित. म्हणजे केवळ नुसतं वाचायसाठी रोजचा एवढा वेळ सरासरी त्याला द्यावा लागतो. म्हणजे जर 7 दिवसाचं साई सच्चरितचं पारायण करायचं झालं तर सुमारे रोजचं 3.5 ते 4 तासाचं केवळ वाचन आपल्याला करावं लागतं. म्हणजे एवढं हे मोठं अथांग चरित्र आपल्यासमोर उपलब्ध आहे. पण तेवढं काही चरित्र आपल्याला आज इथे सर्वांच्या पुढे सांगता येणार नाही, मांडता येणार नाही. पण थोडं त्याच्यातल्या काही निवडक चरित्रात्मक घटना की ज्या आपल्याला बाबांच्या बद्दल त्यांचं चरित्र समजून घ्यायला उपयुक्त ठरत आहेत ते आपण आज बघणार आहोत. आता हे सगळं चरित्र चालू असताना किंवा आपण ऐकत असताना आपल्याला काहीतरी त्यापूर्वी संतांची, त्या अवतारांची माहिती असते. पण ती माहिती आपण अधिकृत ठिकाणाहून घेतली आहे का, तर असं होत नाही. आपण बाबांचा चित्रपट पाहिलेला असतो, साईबाबांबद्दल असणाऱ्या अनेक मालिका TV सारख्या या माध्यमातून पाहिलेल्या असतात. वास्तविकतः असं होतं की ह्या मालिका किंवा हे चित्रपट बनवत असताना ते अतिरंजित करून बनवलं जातं किंवा त्याच्यात संवाद काही वेळेला काल्पनिक घातले जातात किंवा काही वेळेला त्याच्यामधला संदेश हा कुठेतरी वेगळा दिला जातो. पण तसं आपण न करता माझी सगळ्या आपल्या सर्व भक्तांना या माध्यमातून विनंती आहे की आपण मूळ त्यांचे जे पारंपरिक ग्रंथ आहेत ते सर्वात प्रथम आपण चिंतनाला घ्या आणि त्याच्यातलं चरित्र हे अधिकृत माना. केवळ आपण या चित्रपट किंवा मालिकांमधून पाहणारं जे चरित्र आहे त्याच्यावरती आपण विसंबून राहू नका. याच्याने आपल्याला कदाचित वेगळ्या अर्थाचं चरित्र किंवा चरित्रातला बदल आपल्याला समजू शकतो, म्हणजे चुकीचं आपल्या पुढे येईल. तर असं होऊ न देण्यासाठी आपण मूळ जे ग्रंथ आहेत त्या अवतारांचे त्याचं आपण चिंतन, मनन, अध्ययन, पारायण करा असं मी आपल्याला या निमित्ताने सांगेन.
आपण एका श्लोकानं आजच्या या चरित्राची सुरुवात करूया. प्रभात समयी नभा शुभ रवी प्रभा फाकली स्मरे गुरु सदा अशा समयी त्या छळे नाकली म्हणून कर जोडुनी करू आता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता हे बाबा, आपण त्यांना प्रेमाने आज बाबा म्हणूया किंवा महाराज म्हणूया किंवा साईबाबा म्हणूया. आता ह्या ज्या संपूर्ण साई सच्चरितमध्ये जेवढ्या काही लिहिलं आहे तेवढ्या तर आज आपण काही चिंतनामध्ये आणू शकत नाही, पण त्याच्यातल्या ठराविक ज्या आपल्याला कमी माहिती आहेत किंवा बाबांच्या चरित्रातले वेगवेगळे पैलू आपल्याला त्या निमित्तानं दिसतील असं हे चरित्र आपण आज चिंतनाला घेऊया. आता बाबा शिर्डीमध्ये आले ह्याबद्दल एक दोन कथा प्रचलित आहे. म्हणजे ज्या साई सच्चरितमध्ये आलेल्या आहेत त्या, की पूर्वी बाबा आले, नंतर परत ते गुप्त झाले आणि पुन्हा ते शिर्डीमध्ये आले. आता वास्तविकतः याचा कुठलाही असा ठराविक दिवस असा काही आपल्याला निश्चित नाही की ह्या दिवशी बाबा साई शिर्डीमध्ये प्रथम आले किंवा या दिवशी अमुक अमुक ठिकाणी दुसऱ्यांदा आले. पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशी ख्याती असलेले साईबाबा 16 वर्षाचे असताना एका निंबवृक्षाखाली प्रगट झाले. ते कोण, कुठले, त्यांचे माता पिता कोणते, त्यांची जात कोणते, धर्म कोणता, गोत्र कोणतं, कोठं जन्मलं, या प्रश्नांची उत्तरं कधीही मिळू शकली नाही. कारण असं की हे अयोनी असंभव अवतार आहेत, म्हणजे पुन्हा होणं असं शक्य नाही. म्हणून अयोनी संभव म्हणजे योनीतून ज्यांचा जन्म झालेला नाही असे हे अयोनी अवतार, अयोनीचे अवतार की ज्यांच्यामध्ये साई महाराजांची गणना होती. त्यांचा पूर्व इतिहास सगळ्या भक्तांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो काही त्यांना समजला नाही, बाबांकडून पण नाही, आणि आजही आजतागायत अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला अनाकलनीय राहिली. बौद्धिकांनी तार्किक भेद करून वेगवेगळ्या कथांशी त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला, पण वास्तविकतः आपल्याला बाबांकडून काय हवंय हे आपल्याला न समजल्यामुळं आपण त्यांचे आई वडील, कुळगोत्र, जात, धर्म याच्यामध्ये अडकून पडलो. हे आपल्या बौद्धिक आणि धार्मिक मागासलेपणाचं लक्षण म्हणावं लागेल. शिर्डीमध्ये नाना चोपदारांची आई सर्वांना सांगायची की बाबा 16 वर्षाचे असताना निंबाखाली एकटेच प्रथम दृष्टीस पडले. त्यांच्यासोबत अन्य कोणी नव्हतं. सतत अशा तपमग्न असणाऱ्या बालकाला पाहून सर्वांना खूप मोठं आश्चर्य वाटायचं की एक 16 वर्षाचा बालक या निंबाखाली बसतो काय, तपध्यान करतो काय, कोणाच्या घरी जात नाही, कोणी त्याच्याबद्दल त्यांना आदर वाटायचा, लोकांना, लोक त्याला नमस्कार करीत. आणि असं हे सगळं असताना कोण कुठलं हे बालक इथे येऊन बसतंय म्हणून शिर्डीमध्ये खंडोबाचा संचार असणाऱ्या एका भगताला, ज्यांना म्हाळसापती आपण म्हणतो, अशा यांना की या बालकाची अगद त्या भगताच्या कानावर घातली आणि त्याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा केली. म्हणजे तो संचार आलेल्या खंडोबाला प्रश्न केला की हे बालक कोण आहे, काय आहे, हे भगवंता तुम्ही आम्हाला सांगा. तेवढ्यात ते म्हणू लागले की कुदळ आणा आणि मी सांगतो ते खणा, म्हणजे त्यांच्याविषयीची तुम्हाला माहिती मिळेल. खंडोबाच्या त्या आदेशाच्या सांगण्यावरनं ही सगळी मंडळी निंबापाशी आली आणि तिथे खणायला सुरुवात केली. तिथे खणताना काही विटा लागल्या. त्याच्या खाली थोडंसं तळघर लागलं. आत एक भुयार दिसलं. त्या तळघराच्या वरती जात्याची पाळी होती. ती बाजूला केल्यानंतर एक गोमुखी पाट, एक जपमाळ आणि 4 बाजूला 4 असणाऱ्या समया दिसल्या आणि ते पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटलं. खंडोबा म्हणाले, हा बालक या स्थानी 12 वर्ष तप करत होता. नंतर त्या बालकाला म्हणजे साईबाबांना हे विचारण्यात आलं की हे काय आहे. तर त्यावेळेस बाबा म्हणाले, हे माझ्या गुरूंचं स्थान आहे आणि ते अतिशय पवित्र आहे, याचं जतन करा. नंतर लोकांनी असं केलं की त्यानंतर जे स्थान होतं जसं खणलं तसं ते पूर्ववत ठेवून त्या जागेला पुन्हा बंदिस्त केलं आणि असा ह्या बाबा त्या आपल्या निंबवृक्षाच्या तळी असणाऱ्या त्या स्थानाला गुरुस्थान असं म्हणत आणि अशा प्रकारानं बाबांचा प्रथम प्रागट्य त्या शिर्डी गावामध्ये झालं. नंतर पुढे हा सगळा वृत्तांत घडल्यानंतर
शिर्डीमध्ये साठे साहेबांनी एक इमारत बांधण्यापूर्वी, साठे नावाचे जे बाबांचे भक्त होते त्यांनी तिथे एक फुलांची बाग साईबाबांनी स्वतः कष्ट करून तिथे एक बाग तयार केली होती. आणि काही काळानंतर ती बाग वगैरे सगळं तयार करून बाबा तिथून गुप्त झाले. आणि पुन्हा बाबा शिर्डीमध्ये कशा पद्धतीने आले हा एक अतिशय असा सुंदर प्रसंग आहे. चांद पाटील नावाचा एक मुसलमान भक्त औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर आहे त्या अशा जिल्ह्यामध्ये धूपखेडे नावाच्या गावामध्ये राहत होता. आणि त्याची जी घोडी होती ती एकदा हरवली, पण ती काही सापडली नाही. एके दिवशी चांद पाटील औरंगाबाद मधून येत असताना काही अंतरावरती एका वृक्षाखाली एक तरुण फकीर त्यांना बसलेला दिसला. जे फकीर म्हणजे अर्थात साईबाबा होते. अंगामध्ये कफनी होती, डोक्याला टोपी होती, काखेत चटका होता. आणि चांद पाटलास पाहून बाबांनी त्याला हाक मारली, चिलीमतून पुढे जा असे सांगितल्यानंतर चांद पाटील बाबांच्या जवळ आले. झाडाखाली बसल्या त्या दोघांमध्ये थोड्याशा गप्पा सुरुवात झाली. आणि त्या गप्पांच्या ओघामध्ये या पाटलांनी सांगितलं की बाबा, माझी घोडी मात्र इथे हरवलेली आहे. आणि ते ऐकून बाबांनी एके ठिकाणी अमुक अमुक सांगितलं की या ठिकाणी तुझी घोडी आहे, तिथे ती चरते आहे, तिथे जा. या चांद पाटलाला काही विश्वास बसेना, कारण एवढे दिवसाची हरवलेली घोडी, हा एक साधा फकीर तिथे बसलेला आहे आणि तो सांगतोय की त्या त्या ठिकाणी जाऊन तुझी घोडी बघ, ती घोडी तुला तिथे दिसेल. म्हणून हा चांद पाटील उठला आणि त्याने तिथे जाऊन पाहिलं तर प्रत्यक्षात ती त्याची घोडी चरत होती. त्याला अतिशय आनंद झाला. त्या चरणाऱ्या घोडीला तो घेऊन बाबांकडे आला आणि तिथे बसला. त्यानंतर बाबांनी तेवढ्यात चिलीम भरली. आता चिलीम भरल्यानंतर ही चिलीम पेटवायला निखारा तर लागेल, तो निखारा कोठून आणायचा? तेवढ्यात बाबांनी आपल्या हातात जो चटका होता तो जमिनीवर आपटला आणि थोडंसं त्याच्यात खुपसल्यासारखं केलं आणि त्या जमिनीतून निखारे बाहेर आले. ह्या अवतारी पुरुषांना अग्नी हा सिद्ध असतो. पंचमहाभूतांवरती यांची सत्ता असते. आणि ते निखारा त्याने त्या चिमट्यातून ठेवला आणि त्या चिलमीमध्ये घातला. आणि त्याच्याबरोबर ते चिलमीला ओढताना एक छापी नावाचं एक असं वस्त्र असतं की जे ओलं करून भिजवायचं, म्हणजे ते थोडंसं आपल्याला ती चिलीम गरम लागत नाही. मग आता ही ओली करायला लागेल, तर ही छापी ओली करायसाठी पाणी जवळ नव्हतं. बाबांनी पुन्हा आपला चिमटा जमिनीवर आपटला, तिथून थोडंसं कारंजासारखं पाणी आलं आणि त्या पाण्यामध्ये बाबांनी ती छापी भिजवली आणि दोघांनी तिथे चिलीम ओढली. आणि चांद पाटला बरोबर बाबा त्याच्या त्या खेड्यामध्ये आले. काही दिवस बाबा चांद पाटलाकडे राहत होते, पण त्या चांद पाटलाच्या घरचं एक लग्न निघालं आणि त्याची नवरी मुलगी ही शिर्डीची होती. म्हणून पाटलाचं जे वऱ्हाड होतं ते शिर्डीला जायला निघाले. आणि या वऱ्हाडाबरोबर बाबा शिर्डीमध्ये आले. ते कायमचे राहिले, जे आजतागायत तुम्हा आम्हाला तिथे आशीर्वाद देत आहे. वऱ्हाडाबरोबर आलेला हा जो फकीर होता त्याचा तेजस्वी चेहरा पाहून माणसापती त्याच्याजवळ गेले. त्यावेळेस बाबा हे खंडोबाच्या देवळामध्ये शिर्डीचे आलेले. आजही ते खंडोबाचं क्षेत्र देऊळ तिथे आपल्याला शिर्डीला गेल्यावरती बघायला मिळतं. आणि तेवढ्यात त्यांनी या माणसापतींनी बाबांना हाक मारली, आओ साई. त्यानंतर ह्या ज्या पार्थिव अवतारी देहाचं जे नामकरण होतं ते साई म्हणून तिथे रूढ झालं. एका भक्तांनी अनन्यपणे प्रेमाने हाक मारावी आणि भगवंताने ते नाव स्वीकारावं, अशा पद्धतीनं साई हे नामकरण तिथे बाबांचं झालं. आणि मग इकडे मात्र ह्या चांद पाटलाचं लग्न वगैरे व्यवस्थित तो विवाह सोहळा पार पडला. पण नंतर चांद पाटलाने खूप आग्रह केला की बाबा, आपण माझ्याबरोबर पुन्हा माझ्या घरी चला. पण तेवढ्यात बाबांनी त्याच्यासोबत जायला नकार दिला आणि बाबा शिर्डीमध्ये राहिले. ते शिर्डीतच राहू लागले. अशा पद्धतीनं बाबांचं हे वास्तव्य शिर्डीमध्ये सुरू झालं. या शिर्डीमध्ये एक पडकी मशीद होती. त्या मशिदीमध्ये बाबा मुख्यत्वे करून राहत. त्याच्या मशिदीला लागूनच थोडी चावडी होती. या चावडीमध्ये बाबा कधी थांबत, कधी त्या गावात असणाऱ्या मारुती मंदिरामध्ये जायचे, कधी देवीदासांकडे जायचे. आणि जानकीदास गोसावी नावाचे एक सत्पुरुष होते. त्या जानकीदास गोसाव्यांच्या सत्पुरुषांच्या या सोबतही बाबा राहत. त्यामध्ये गंगागीर गोसावी, गंगागीर नावाचे प्रख्यात वैष्णव,
तेही शिर्डीला मध्ये यायचे, सर्व लोक त्यांना ओळखत. आणि शिर्डीला ते आले असताना त्यांनी त्या गंगागिरी महाराजां प्रख्यात जे वैष्णव होते त्यांनी सांगितलं की ह्या शिर्डीचं भाग्य मोठं आहे, म्हणून बाबांसारखे अनमोल रत्न आपल्या शिर्डीमध्ये येऊन वास्तव्याला राहिलेले आहेत. शेवटी असं आहे, साधू कसा ओळखावा, तर साधू होऊनच साधूला ओळखता येतं. कारण सामान्य आपण जी माणसं आहोत ती आपण आपल्या बुद्धीनं, आपल्या बुद्धीच्या पॅरामीटर्सनं त्या भगवंताकडे पाहत असतो. तेवढं आपण मोठं झाल्याशिवाय त्याची व्याप्ती कळणार आहे का आपल्याला, तर ती नाही कळत. त्यामुळे तेवढ्या उच्च आपण समजल्याशिवाय, स्वतःची प्रगती झाल्याशिवाय, तेवढी वैचारिक आध्यात्मिक बैठक झाल्याशिवाय आपल्याला साधू कोण हे लक्षात येत नाही. आज प्रत्येकाला वाटतं की आम्हाला देव ओळखता यावं, पण देव कसा असतो तो अनुभवल्याशिवाय आपल्याला ओळखता येईल का, तर नाही ओळखता येईल. तसंच कुठलेही सत्पुरुष ओळखायचे झाले तर किमान त्यांच्याला छोटासा का होईना गुण आपल्यामध्ये असला पाहिजे, तेवढी छोटीशी का होईना उपासना आपल्याकडून झाली पाहिजे, म्हणजे मग आपल्याला असे हे सत्पुरुष ओळखता येतील. इकडे त्याच वेळेस, त्याच समकालामध्ये अक्कलकोट स्वामी समर्थांचे शिष्य आनंदनाथ महाराज हे येवल्याला राहत होते. शिर्डीजवळचं जे येवला गाव आहे त्या येवल्याला राहत होते. आणि शिर्डीतली काही मंडळी त्यांच्या दर्शनाला तिथे गेली होती. आणि त्यांच्याबरोबर आनंदनाथ शिर्डीत आले. त्यांनी बाबांना पाहिलं. पाहिल्या क्षणी हे आनंदनाथ महाराज म्हणतात असं की हा हिरा आहे, याची कीर्ती सर्वत्र पसरेल, हे माझं तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर शिर्डीवासियांनी ह्या आनंदनाथ महाराजांच्या शब्दाची प्रचिती ऐकली. अक्कलकोटच्या स्वामींचे भाई नावाचे एक भक्त मुंबईला राहत होते आणि त्यांची स्वामी महाराजांवरती, अक्कलकोटकर स्वामी महाराजांवरती खूप श्रद्धा होती. आणि त्यांच्या एके दिवशी असं मनात आलं की आपण असं करावं, अक्कलकोटला जावं, स्वामींच्या पादुकांची पूजा करावी आणि पण स्वामी आणि ते खूप आपल्या सद्गुरूंची जी सेवा करावी. असं सगळं असताना स्वामींनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितलं की भाई तू असं कर, तू अक्कलकोटला येऊ नकोस, तू शिर्डीला जा, मी सध्या तिथेच राहतोय. असं सांगितल्यानंतर स्वामी महाराजांच्या आज्ञेनं भाई हे शिर्डीला आले आणि साईबाबांच्या या भक्तीमध्ये रमले. काही दिवसांनी बाबांनी जी फुलबाग फुलवली होती तेथे एका निंबवृक्षाखाली दादा केळकरांच्या हस्ते स्वामी समर्थांची पादुकांची स्थापना या भाईंनी केली. त्यावेळी स्वामींच्या अनेक भक्तांना बोलवले, भजन पूजन झालं आणि नंतर दीक्षित नावाच्या एका ब्राह्मणांच्याकडे पादुकांची ती पूजेची व्यवस्था सोपवून भाई हे मुंबईला परत आले. साईबाबा विश्रांतीसाठी ज्या मशिदीत जात ती 2 खणांची एक पक्की जागा होती. बाबा तिथंच राहायचे. एका गोंडपाटाच्या तुकड्यावर झोपायचे. त्यांची चिलीम, तंबाखू सटका या वस्तूही तेथेच असायच्या. उबदार वातावरणासाठी तिथे धुनी असायची. आजही ती धुनी आपण शिर्डीला गेल्यानंतर पाहतो, तिथे नतमस्तक होतो. त्या धुनीच्या अंगाऱ्यानं आजही प्रचिती येते. भक्त आपापल्या त्रिविध तापातून बरे होतात. अशा या पडक्या मशिदीचा जीर्णोद्धार बाबांनी इसवी सन 1912 मध्ये बाबांच्या भक्त मंडळींनी केला आणि बाबा तिथे राहत असत. साईबाबांच्या चरित्रातली एक अशी प्रसिद्ध घटना आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की हे अवतारी पुरुष कसे असतात. मगाशी सांगितलं तसं पंचमहाभूतांवरती यांची सत्ता असते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे यांच्या अधीन असतं. साईबाबांना भजनाची खूप आवड होती. भजनात ते रंगून जायचे. पायाला घुंगरू बांधून खंजिरीच्या तालावर नाचायचे आणि भगवंताला अनेक प्रकाराने आळवायचे. हा बाबांच्या चरित्रातला एक विलक्षण असा हा पैलू आहे की जो मला इथं आवर्जून आपल्यासमोर मांडावासा वाटतो. आणि भगवंताच्या त्या गुणगान गाताना बाबांच्या डोळ्यातून त्या भावपूर्णतेचे अश्रू येत आणि हे जे दृश्य आहे हे फार मनोहर वाटायचं. बाबांना दीपोत्सव करण्याची फार मोठी हौस होती. ते स्वतः टमरेल म्हणजे एक पत्र्याचं भांड घेऊन दुकानदारांकडे जायचे, भिक्षारूपात तेल मागायचे. त्या तेल सगळं गोळा करून आणायचं, पणट्या भरायच्या आणि मशीद उजळवून टाकायची. आणि दिवाळीला सुद्धा ते दीपोत्सव करत चिंध्याच्या वाती करायच्या, ज्याला आपण काकडे म्हणतो, म्हणजे जाड प्रकारची वात अशी ती करायची आणि रात्रीचा दीपोत्सव करायचा. असा हा त्यांचा नेम होता. बाबा दुकानदारांकडे जाऊन तेल मागायचे
आणि त्या दुकानदारांना थोडा त्रास वाटायला लागला. दुकानदाराच्या मनामध्ये कपट आलं की हा फकीर आहे, काय कसे दिवे लावतो, याला आपण तेलच देऊ नये. काय याचा रोजचा त्रास आहे, हा येतो काय, तेल मागतो काय, आपण त्याला तेल द्यायचं आणि त्या मशिदीमध्ये जाऊन हा दिवे लावणार. एकदा ह्या सगळ्या दुकानदारांनी ठरवलं की आपण बाबांना तेल द्यायचं नाही. त्यांच्या मनामध्ये कपट आलं आणि मग त्यांनी सगळं पाहिलं. बाबांनी नेहमीप्रमाणे भिक्षेला आले, तेल मागितलं, तेल नाही, तेल नाही, तेल नाही. मग यांनी थोडासा विचार केला की आता हा फकीर कसा काय दिवे लावतो हे आपण बघूया. म्हणून काही यांनी त्यांना तेल दिलं नाही. आणि मग बाबांच्या मागोमाग ही सगळी जी दुकानदार मंडळी होती ती मशिदीकडे यायला निघाली की बघू तरी आता आज हा करेल काय. तेवढ्यात बाबा आले आणि त्या जे तेलाचं त्यांचं भांडं होतं त्या भांड्यात पाणी टाकलं. आणि पाणी टाकल्यानंतर पहिलं ते तेल असेल थोडंफार ते तरंगून वर आलं असेल, ते पाणी त्यांनी पिऊन घेतलं आणि त्या टमरेला जे पाणी होतं ते घेऊन त्या सगळ्या पणत्यांमध्ये लावलं आणि चिंधीचे जे काकडे होते म्हणजे वाती होत्या त्या सगळ्या लावल्या आणि अत्यंत ते त्या पाण्याने पणत्या पेटवल्या. आता आपण बघा, आणि ही सगळी जी कुटाळ कुत्सित मंडळी होती ती हा प्रकार लांबून बघत होती की बाबांनी असं का केलं. संत जेव्हा चमत्कार करतात, अवतारी पुरुष, वास्तविकता चमत्कार नसतातच, ते आपल्याला कुठेतरी शहाणं करण्यासाठी निवडलेला एक मार्ग असतो. आता बाबांनी एक छोटीशी याच्यात कृती केली आहे बघा. ती कृती अशी आहे की त्यांनी त्या टमरेलामध्ये पाणी, जे पहिलं तेल घेतलेलं असेल, पूर्वी काही तेलाचं भांडं असेल, त्याच्यात पाणी टाकून त्यांनी ते पाणी पिऊन घेतलं. म्हणजे वरती जे काही थोडासा सुद्धा तेलाचा भाग होता तो त्यांनी त्याच्यातनं काढून टाकला. म्हणजे उद्या कुठल्या तरी बुद्धिवाद्याला, बुद्धिवादी म्हणजे ज्यांना बुद्धी आहे का नाही असा लोकांमध्ये वाद होऊ शकतो, किंवा जे आपल्या बुद्धीनं इतर दोन लोकांमध्ये वाद लावू शकतात, त्यांना बुद्धिवादी म्हटलेले. अशा या बुद्धिवादी लोकांनी उद्या जर डोकं लावलं, नाही त्याच्यात थोडंसं तेल असेल, त्याच्यात थोडंसं पाणी असेल, मग ते थोडंसं जे तेल होतं त्याच्यावरती दिवे पेटले असतील, असा काही तर्क त्याच्यातनं निघू शकतो. मग हे सगळं टाळण्यासाठी बाबांनी काय केलं, त्याच्यात पहिलं पाणी टाकलं, ते पाणी पिऊन घेतलं आणि नंतर जे काही राहिलेलं होतं पाणी ते सगळं पाणी त्या पणत्यांमध्ये ओतलं आणि रात्रभर हे दिवे चालले. त्यानंतर मग बाबांची कोणी शिर्डीमध्ये परीक्षा घेण्याची हिंमत मात्र तिथे केली नाही. आपल्याला कसं आहे की आपल्याला देव पारखता येत नाही, पण एकदा जर आपण त्या देवाचे झालो तर आपण आणि देव ही अशी गट्टी जमून जाते की ते नातं जन्मोजन्मी होतं आणि त्या जन्मामध्ये आपले जे काही जन्ममृत्यूच्या फेराचे बंध असतात ते सहजपणे या सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने अलगदपणे तुटून जातात आणि आपण त्यांचेच होऊन जातो. असं हे सगळं चालू असताना शिर्डीमध्ये एक मोठा उत्सवाची सुरुवात झाली. तो उत्सव म्हणजे रामनवमीचा उत्सव. कथा खूप आहे, असंख्य कथा आहेत, त्याचं असंख्य वेगवेगळ्या प्रकारे चिंतन आहे, निरूपण आहे. पण ठराविक कथा आपण चरित्रातल्या बघूया आणि त्यांचं केवळ स्मरण करूया. तुम्ही म्हणा मला किती साई सच्चरित सांगताय तुम्ही, अथांग सागरातनं एखादा थेंब काढून तुमच्या हातावरती तळव्यावरती द्यावा एवढंच चरित्र आपण तुम्हाला आज या माध्यमातून सांगू शकतो. कदाचित तो थेंब सुद्धा त्या चरित्राच्या तुलनेने मोठा होऊ शकतो, कारण अथांग चरित्र असतं. या अवतार जेव्हा होतात तेव्हा लिहिणारे कमी पडतात, एवढा यांच्या ह्या लीला संभार असतो आणि ते सगळं आपल्याला या मुखातून वर्णन करू नाही शकत. गोपाळगुंड नावाचे एक बाबांचे भक्त होते. मोरणी खात्यात ते सर्वेअर म्हणून काम करायचे. त्यांना बाबांच्या कृपेने एक मुलगा झाला आणि या गोपाळरावांच्या असं मनात आलं की शिर्डीमध्ये बाबांच्या नावाने एखादा उत्सव करावा आणि त्यांनी आपला हा मनोदय मान्यवरांना सांगावा. ती त्यांनाही कल्पना आवडली. त्या अनुषंगाने विचारविनिमय झाला आणि शिर्डीत उत्सव होणार म्हणून सर्वत्र उत्साह संचारला. आता झालं असं, आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्या काळी इंग्रजांची राजवट होती आणि काही यात्रा उत्सव जर करायचा झाला तर आपल्याला ते इंग्रज अधिकाऱ्यांची परवानगी मागणं आवश्यक होतं. आणि मग असा उत्सव करायची मनोदय आहे शिर्डी ग्रामामध्ये. म्हणून ह्या सगळ्या गावातील मंडळींनी, बाबांच्या सर्व भक्तांनी त्या इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं
की अमुक अमुक आम्हाला रामनवमीचा उत्सव या ठिकाणी करायचा आहे. आता समाजामध्ये अशी लोक असतात, एखादं चांगलं कार्य चालू असलं की काहीतरी वितुष्ट आणावं म्हणून एका कुठल्या तरी माणसाने काहीतरी थोडाफार असा चुकीचा उद्योग करून त्या कार्यक्रमामध्ये मोडता घालायचा एक प्रयत्न केला आणि मग ती जी काही परवानगी त्या इंग्रज अधिकारी देणार होते त्यांनी ती नाकारली आणि मग ह्या सगळ्या मंडळींची निराशा झाली आणि म्हणून गावकऱ्यांनी पुन्हा प्रयत्न केला. मग पुन्हा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा जिल्हाधिकाऱ्यानं त्या उत्सवाला परवानगी दिली आणि तेव्हापासून शिर्डीमध्ये रामनवमीच्या उत्सवाची सुरुवात झाली. आणि या शिर्डीमध्ये कृष्ण जागेश्वर भीष्म नावाचे एक साई भक्त होते. खूप भक्तांची मांदियाळी आहे. आता काही काय आपल्याला समोर समोर जे येतील त्यांच्या बाबतीतली एखादी लीला, एखादा प्रसंग, एखादा त्यांच्या कृपेवरचा झालेला वर्षाव आपण बघणार आहोत. आणि या वर्षी उत्सवाच्या आदल्या दिवशी काका महाजनी बाबांच्या उत्सवामध्ये सहभागी होते आणि या उत्सवामध्ये रामजन्मोत्सवही साजरा करावा अशी इच्छा त्यांनी सांगितली. काकांनाही ती कल्पना आवडली आणि मग रामनवमीचा उत्सव हा शिर्डीमध्ये व्हायला लागला. आता हे महाजनी आणि भीष्म हे बाबांकडे गेले आणि रामजन्मावरती कीर्तन भीष्मांनी करावं अशी बाबांना परवानगी मागितली की आपण कीर्तन करू, पाळणा बांधू आणि या रामनवमीचा असा हा उत्सव सुरुवात करूया. आता दुसऱ्या दिवशी बाबा लेंडी बागेमध्ये गेले होते आणि उत्सवाचा पाळणा सुंदर असा सजवला, कीर्तनाची तयारी झाली. महाजनी काका पेटी वाजवायला बसले, भीष्म कीर्तनाला उभे राहिले. तेवढ्यात बाबाही आले. त्यांनी एक हार काकांच्या गळ्यात घातला आणि दुसरा भीष्मांना दिला. रामजन्माचं कीर्तन फार सुंदर झालं. श्रोत्यांबरोबर बाबाही आनंदात डोलायला लागले. आता तेवढ्यात झालं की रामजन्माच्या वेळेस उत्सव जो गुलाल उधळला होता तो गुलाल चुकून बाबांच्या डोळ्यात गेला आणि तो डोळ्यात जाताना गेल्यानंतर बाबा एकदम संतापले आणि त्या बाबांचं ते उग्र रूप पाहून राधाकृष्णबाईंना जो काही आपण पाळण्याची तयारी केली होती, जो काही उत्सवाचा थाट मांडला होता त्याची काही आता धडगत नाही आणि तो पाळणा सोडावा असं काकांना सांगितलं. आणि तेवढ्यात पाळणा सोडण्यासाठी जेव्हा ते काका म्हणजे महाजनी निघाले तेवढ्यात संतापलेले बाबा त्या काकांना रागवले की असं काही करू नको. आणि मग थोड्या वेळाने बाबा शांत झाले आणि काकाने त्या पाळण्याविषयी विचारले असता ते म्हणाले, हा पाळणा आत्ताच कशाला सोडता? उत्सवाची सांगता व्हायची अजून. दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन झाल्यावर सर्व मंडळींनी प्रसाद वाटण्यात आला आणि नंतर बाबांच्या आज्ञेनुसार पाळणा सोडण्यात आला. अशा पद्धतीनं रामजन्मोत्सवाची सुरुवात शिर्डीमध्ये झाली. या ज्या चरित्रातल्या कथा असतात या अत्यंत गूढ असतात. कोण त्याचा कशा अर्थानं तर्क लावू शकतो हे बुद्धीच्या पलीकडे असतं. कदाचित त्यावेळेस काहीतरी गोंधळ झाला असेल, तो बाबांना आवडला नसेल आणि म्हणून बाबांनी थोडंसं उग्र रूप तिथे धरलं असावं असं या कथेतून आपल्याला थोडंसं वाटतं. पण ती जी आज वैभवशाली परंपरा आहे ती शिर्डीच्या रामनवमीच्या उत्सवाची, ती आज तागायत तिथे चालू आहे. त्याच्यामध्ये कोणताही खंड नाही आणि अनेक आज लाखो लोकांची यात्रा त्या रामनवमी उत्सवाला तिथे भरते आणि शिर्डीचा हा उत्सव होत असतो. आता पुढे असं हे चरित्र घडत असताना अनेक लीला आपल्या समोर येतात. बाबा साई दिगंबरा अक्षय रूपावतारा सर्वही व्यापक तू श्रुतिसारा अनुसया त्रिकुमारा ऐसा येई बा. बाबांची आरती म्हणताना बाबा हे दत्त स्वरूप आहेत अशा पद्धतीनं वर्णन आपल्याला आढळतं. मग आता ही जी दत्त म्हटला ही संप्रदायाची काय आली? भिक्षा आली. आणि ही भिक्षेचा एक साईबाबांचा एक विलक्षण असा क्रम होता. भिक्षा मागण्याचे जे नियम होते ते सगळे बाबा पाळत होते आणि रोज सकाळी बाबा भिक्षा मागत. वास्तविकतः एका कृपा कटाक्षामध्ये रंकाचा राव रावाचा रंक करणं
हे या अवतारी पुरुषांच्या हातात असताना सुद्धा बाबा भिक्षा मागत. आणि असा हा त्यांचा भिक्षाक्रम होता. या भिक्षेवर बाबा गुजराण करत. एका हातात झोळी, दुसऱ्या हातात टमरेल घेऊन भिक्षेसाठी जात. कोणाच्या दरवाजासमोर उभं राहायचं आणि पोरी आणग चतकोर भाकरी असं म्हणायचं. भिक्षेतील भात भाकरी ते सगळे झोळीत पातळ पदार्थ एका टमरेलात घेत. भाजी, आमटी, दही, ताक हे सगळे पदार्थ त्याच्यात एकत्र होऊन जाईल. अशा प्रकारे ती भिक्षा गोळा करायची आणि हे नियमित मागलेली भिक्षा मागत. पण त्याचं वैशिष्ट्य होतं, जर भूक लागली असेल तरच भिक्षेसाठी जात. इच्छेला येईल त्याच्याकडे भिक्षा मागत आणि मिळेल त्याच्यावरती समाधान मानत. मशिदीत आल्यानंतर ती सगळी भिक्षा बाबा एका कुंडीत ठेवत. मशीद साफ करण्यासाठी आलेली व्यक्ती त्यातून आपला वाटा घेऊन जाईल. कुत्रे असतील, कावळे असतील, त्यावर टपलेले असत. कोणी भुकेला आला तर बाबा त्यातलंच अन्न त्याला खायला देत. झोळीतलं अन्न एकट्याने खायचं नाही असं त्यांना कधीही, एकट्याच आहे असं त्यांना कधीही वाटलं नाही. त्यामुळे बाबांकडून कोणालाही नाही शब्द ऐकायला आलेला नाही. आणि असा हा सगळा भिक्षेचा प्रकार तिथे चालायचा आणि त्या भिक्षांमधून बाबा आपलं अन्न ग्रहण करत. अशी ही अवलिया वृत्ती बाबांची. वरवर पाहिलं तर वेडा म्हणायचं, कोणी फकीर म्हणायचं, पण शेवटी त्यांना जाणणारीही काही अधिकारी मंडळी होती. तात्या कोते पाटील यांची आई बायजाबाई त्यांच्यापैकीच एक. ती बाबांना तर प्रत्यक्ष देव मानायची. दुपार झाली की टोपलीत भाजी भाकरी घेऊन ती बाबांना शोधत हिंडायची. भर उन्हात अनवाणी पायानं ती त्या शिर्डी गावात फिरायची, रानावनात शोधायची आणि बाबा सापडले की त्यांना प्रेमाने भरवायची. कधी बाबा ध्यानमग्न असायचे. त्या ध्यानातून बाबा खाली म्हणजे मूळ अवस्थेला येईपर्यंत बायजाबाई तिथेच थांबायची. त्यांनी डोळे उघडले की आग्रहानं बाबांना खाऊ घालायचं. पुढे बायजाबाईला त्रास नको म्हणून बाबांनी बाहेर फिरणं बंद केलं आणि बाबा इकडे तिकडे न जाता मशिदीत राहू लागले. आणि बायजाबाईंची हे जे केला, बायजाबाईंची जी सेवा होती बाबांच्या चरणाशी रुजू झाली. पुढे हाच नेम बायजाबाईंच्या मुलानं म्हणजे तात्यांनी चालवला. या तात्या आणि म्हाळसापतींची बाबांवर खूप श्रद्धा होती. बाबाही त्यांच्यावरती अतिशय प्रेम करायचे. रात्रीच्या वेळी बाबांसोबत तात्या आणि म्हाळसापती हे झोपायला असत. विलक्षण प्रकार आहेत बघा या चित्राचे. इतके खूप छान छान पैलू आहेत ना की किती सांगू आणि किती नको. पण थोडंसं पटपट आपल्या पुढे जेवढं जास्त मांडता येईल तेवढं मांडतो. झोपण्याची पद्धत इतकी विचित्र होती. ते तिघेही पूर्व, पश्चिम आणि उत्तरेस डोके करून झोपायचे. तेव्हा त्यांचे पाय मध्यभागी एकमेकांना लागायचे, म्हणजे असं 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 तीन बाजूला. आणि अंथरूण टाकल्यावरती त्यांच्या मात्र रात्री गप्पा चालवायच्या. गप्पा मारताना एखाद्या वेळेस झोप लागली, डुलकी लागली तर दुसऱ्यांनी त्याला हलवून जागा करायचं. तात्याला घोरायची सवय होती. तात्या पोतेंना ते घोरू लागले की बाबांना झोप मात्र यायची नाही. तेव्हा ते उठून तात्याला उलथापालथा करायचे. कधी म्हाळसापती आणि बाबा तात्याची पाठ रगडायचे, हातपायही चेपायचे. काय भक्ती म्हणजे जसं काही कृष्ण आणि त्याच्यासोबत त्याचे गोपाळ असावेत. एकमेकांना अतिशय प्रेमानं म्हणजे तात्यांची पाठ सुद्धा बाबांनी दाबून द्यायची. अशा पद्धतीचं इथं आपल्याला वर्णन दिसतं. अशा प्रकाराने जवळजवळ 14 वर्ष नित्यनेमानं तात्या बाबांसोबत मशिदीत झोपत होता. काय भाग्य आहे बघा. एकाचं डोकं पूर्वेला, एकाचं पश्चिमेला आणि एकाचं उत्तरेला. अशा पद्धतीनं आणि त्यांचे पाय मध्ये येतील अशा पद्धतीनं ही मंडळी रात्री झोपत त्या द्वारकामाई मशिदीमध्ये. 14 वर्ष तो बाबांच्या सोबत झोपला. नंतर मात्र घरदार सोडून बाबांच्या जवळ राहायचा, मशिदीत आवडीन झोपायचा. काय उपमा द्यायची त्यांच्या गुरुभक्तीला, गुरुप्रेमाला. नंतर तात्यांचे वडील देवाघरी गेल्यानंतर मात्र मग तात्या हे घरी झोपायला लागले. किती ह्याचे साधे साधे पैलू असतात बघा. 14 वर्ष त्यांना साईबाबांच्या सान्निध्यामध्ये झोपायचं योग आलं. साधी गोष्ट नाही. काय पुण्य असेल किंवा काय त्या भगवंताची अफाट प्रेरणा, प्रेमलीला असेल हे आपण नाही सांगू शकत. पण मात्र हा भगवंत तेवढाच दयाळू आहे, तेवढाच तो तुम्हाला
चुकलं तर कुठेतरी रागवणारा पण आहे, कारण तो आईसारखा आहे. म्हणजे जेवढंच प्रेम करतो तेवढं तुम्हाला तो आडवाटेलाही जाऊ देत नाही. त्याचं एक उदाहरण पाहू. बाबा हे कायम आज्ञा करायचे. ही आज्ञा केल्यानंतर त्याची जर अवहेलना झाली तर मात्र मग तुम्हाला कुठे ना कुठेतरी शासन मात्र हे ठरलेलंच असायचं. आता एकदा झालं असं की शिर्डीत आलेल्या भक्ताला बाबा मार्गदर्शन करायचे. जे भक्त बाबांना आज्ञा मानायचे त्यांचे कल्याण व्हायचं, जे अवज्ञा करायचे त्यांच्यावरती संकट यायचं. एकदा एखादा भक्त दर्शन घेऊन निघाला की बाबा म्हणायचे दुपारी जेवून जा. गाडी चुकेल म्हणून तो जो निघाला तर त्याची गाडी पण चुकायची आणि त्याला उपासही घडायचा. बाबा त्रिकालज्ञ होते. आपल्या भक्ताचं हित कशामध्ये आहे ते बाबांना लक्षात यायचं. एकदा तात्या कोते आठवड्याच्या बाजारासाठी कोपरगावला जायला निघाले. मशिदीवर जवळ आले, टांगा थांबवला. बाबांचा निरोप घेण्यास ते गेले आणि बाबांनी त्याला सांगितलं, तात्या गावाबाहेर जाऊ नको, बाजार राहिला तर राहू दे. पण तात्यांनी काही बाबांचं ऐकलं नाही. त्याचा हट्ट पाहून बाबा म्हणाले, तुला जायचे तर जा, पण श्यामाला मात्र तुझ्या बरोबर मी. तात्याने तेही ऐकले नाही. टांग्यात बसून तो बाजारासाठी निघाला आणि जे व्हायचं तेच झालं. शिर्डीपासून 3 मैलावर साऊळ नावाच्या गावी टांग्याचे घोडे मात्र उधळले आणि वेगात धावू लागले. तात्याचा एक घोडा कमरेत लटका पडला. त्याचे नुकसान झालं. त्याचा बाजार तर राहिलाच, पण थोडी दुखापत मात्र झाली. आणि मग तात्यांना बाबांचे शब्द आठवले, पण तोपर्यंत सगळं काही होऊन गेलं होतं. आणि मग त्यांनी निश्चय असा केला की आपण बाबांच्या आज्ञा पाळायची, की अवज्ञा कधीही करायची नाही. अशीच एक घटना तात्यांच्या बाबतीत घडली. तात्या टांग्यात बसून कोल्हार नावाच्या गावाला जायला निघाली. मशिदीत बाबांचा निरोप घेण्यासाठी गेले तेव्हा बाबांनी काही त्याला अनुमती मात्र दिली नाही. त्यावेळेस त्याचे घोडे वेगाने उधळले. टांगा बाभळीच्या झाडावर आदळला, आपटून मोडला आणि तात्याच्या जीवावरती प्रसंग वेधला. बाबांची केवळ कृपा म्हणून तात्या त्याच्यात वाचले आणि मग नंतर तिथून पुढे कधीही बाबांच्या आज्ञेची अवज्ञा तात्यांनी केली नाही. असा हा भगवंत कोणाला आज्ञा करायचा, कोणाला भिक्षा मागायचा, कोणाला काही सांगायचा. मग हा झोपत मात्र कसा असेल. सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये वेगवेगळे त्यांचे पैलू दिसतात. कोणाचं काय वैशिष्ट्य आहे, कोणाचं काय वैशिष्ट्य आहे. कारण ही जी विविधता आहे ना, ही इतकी अथांग आहे की सगळीकडे मी आहे हे दाखवण्यासाठी ही मात्र विविधता आहे. मी कोणीतरी वेगळाही या अर्थाने नाही, याही अवस्थेमध्ये मी आहे, त्याही अवस्थेमध्ये मी आहे. अशा पद्धतीनं हा भगवंत सगळं आपल्या पुढे त्याच्या लीला मांडत असतो. बाबा तर अवतारी संत होते. निरपेक्षता, भगवत परायण, ममत्व, समभाव हे सगळं होतं. अष्टमहासिद्धी त्यांच्या पुढे हात जोडून उभ्या होत्या. आणि तरीही यांना काही त्याचं वाटायचं नाही. मशिदीत राहायचे, तिथे झोपायचे. आता यांच्या झोपण्याचा जो प्रकार होता तो फार विलक्षण होता. एक फळी आढ्याला बांधली होती. आढ्याला म्हणजे आत्ताच्या भाषेत वरच्या बाजूला, ज्याला आपण सिलिंग म्हणतो त्या बाजूला. आणि ही फळी अशी विलक्षण होती. 4 हात लांब, वीतभर, सव्वावीत रुंद आणि साध्या चिंध्यांनी ती बांधलेली होती. झोपाळ्यासारख्या टांगलेल्या फळीवरती बाबा झोपायचे. त्या उश्या पायथ्याशी कोण्याला 4ही पंट्या जळत असायच्या. आणि अशा ह्या विलक्षणमध्ये त्या चिंध्या सुद्धा इतक्या नाजूक होत्या की त्याच्यावरती बाबांचं वजन झेपेल का नाही हे सुद्धा पाहणाऱ्याला लक्षात यायचं. ती फळी सुद्धा जेमतेम होती. आणि त्या फळीवरती ते बाबा झोपत. 4ही कोणाला, त्यांच्या 4ही उशाला त्या पंट्या रात्रभर जळत असायच्या. एवढी ती टांगलेली फळी, त्या चिंध्यांना त्या भार कसा बाबांचा सहन होतो याचं सर्वांना मोठं नवल वाटायचं. पण वास्तविकता हे योगी होते. तो देह नव्हताच, ते केवळ त्या चैतन्याचं स्वरूप होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फळीवरती बाबा कधी कसे चढायचे आणि त्या फळीवरनं खाली कसे उतरायचे हे कोणीही पाहिलं नाही. आणि नंतर नंतर असं झालं की तो प्रकार पाहण्यासाठी लोक तिथे थांबत, लपून बघत
की बाबा आता फळीवर चढतील, आता बाबा झोपतील, आणि मग बाबा एवढ्या वर चढतात कसे, वरनं खाली येतात कसे, हे पाहण्यासाठी लोक त्या मशिदीच्या इकडून तिकडून लपून छपून बघत. पण नंतर बाबांच्या हे लक्षात आलं की हा काही प्रकार आपला उपयोगाचा नाही, कारण बघणाऱ्यांची गर्दी वाढली. नंतर बाबांनी पुढे अशा पद्धतीने झोपणं हे बंद केलं. असे हे साई महाराज. आता एकदा असं झालं की भगवंत हा किती प्रेमळ आहे. मगाशीच आपण कथा पाहिली की बाबांच्या डोळ्यामध्ये रामजन्माच्या उत्सवामध्ये थोडासा गुलाल गेला आणि बाबा चिडले तिथं. तात्यासाहेब नुलकर यांचे स्नेही डॉक्टर पंडित हे बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आले होते. त्यांनी मशिदीत जाऊन बाबांचं मनोभावे दर्शन घेतलं. काही वेळ तिथेच बसले. थोड्या वेळाने बाबांनी त्यांना दादा भट्टांकडे जाण्यास सांगितलं. दादा भट्टांनी डॉक्टर पंडितांचं स्वागत केलं, त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली. त्यावेळेस दादा भट्ट बाबांच्या पूजेसाठी निघाले. डॉक्टर पंडितही त्यांच्याबरोबर निघाले. दादा भट्टांनी बाबांची पूजा केल्यानंतर पंडितांनीही अगदी त्यांच्या हातातून तबक घेतलं आणि बाबांची पूजा केली. आणि त्यावेळेस नेमकं गडबडीत असं झालं, या पंडितांनी त्या गंधानं बाबांच्या कपाळावरती त्रिपुंड काढला. आता दादा भटांच्या मनामध्ये ही गोष्ट लक्षात आली की आता बाबा मात्र रागवणार, कारण बाबा हे कपाळावरती कधी गंध लावून घेत नव्हते. बाबांना गंध लावायचं झालं तर त्यांच्या पायाला लावायचं, आणि म्हाळसापती मात्र बाबांच्या गळ्याला गंध लावायचे. पंडितांना ही काही गोष्ट माहिती नव्हती, म्हणून त्यांनी तसं केलं. आणि झालं असं की विशेष म्हणजे बाबाही त्यांच्यावर रागवले नाही. दादा भट त्यावेळेस काही बोलले नाही, पण सायंकाळी त्यांनी बाबांना विचारलं, बाबा आमच्या मनात असून तुम्ही आम्हाला गंध लावू देत नाही, पंडितांकडून तुम्ही कसं काय गंध लावून घेतलं? ते ऐकून बाबा त्यांना म्हणाले, दादा त्याचा गुरु ब्राह्मण, मी फकीर आहे, पण मी तरीही त्याचा गुरुच आहे असं समजून त्यांनी माझी पूजा केली. आणि त्यांनी कुठलाही भेद मानला नाही की असं असून सुद्धा त्यांनी त्याच भावनेनं, त्याच प्रेमानं, त्याच आस्थेनं माझी पूजा केली. आणि त्याच्या गुरुच्या जागी मी त्याला असल्यामुळं मी तो जशी त्या गुरूंची पूजा करतो तशी ती पूजा मी स्वीकार केली. आणि हे ऐकून दादा भट शांत झाले आणि बाबा म्हणाले, शुद्ध भक्ती पुढे माझं काहीच चालत नाही. आणि समोर आलेला जो भक्त होता तो कोणत्या भावनेने यायचा, काय करायचा, हे मात्र बाबांना क्षणार्धात कळायचं. असे बाबा होते. देव हा इतका प्रेमाचा भुकेलेला असतो, फक्त त्याची एक अट असते की तुझे जे प्रेम आहे हे शुद्ध आणि सात्विक असावं, त्याच्यामध्ये कुठेही अहंकाराचा लवलेश नसावा. एक मामलेदार बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यांच्या समोर एक डॉक्टर पण होते, सोहळं पाळायचे. आणि ह्या डॉक्टरांचा एक नियम होता की हे रामाशिवाय अन्य कोणालाही मानत नसत. बाबा मुसलमान आहेत, मी त्यांच्या पायावर डोके ठेवणार नाही, पण आपणही मला तसं करण्यास सांगू नका. आणि मामलेदारांनीही ते मान्य केलं. दोघं मशिदीत आले. मामलेदारांनी नमस्कार करण्याआधी डॉक्टर पुढे धावत आले आणि त्यांनी त्या बाबांना साष्टांग नमस्कार केला. मामलेदारांना मोठं नवल वाटलं. हा काय प्रकार आहे? डॉक्टर म्हणाले, काय सांगू, मशिदीत प्रवेश केल्यानंतर समोरच्या गादीवरती मला प्रभू रामचंद्र बसलेले दिसले. त्यांचं सावळं रूप पाहून मी भरल्या अंतःकरणाने त्यांना लोटांगण घातलं. आणि मग मला त्या ठिकाणी बाबांचं दर्शन झालं. असे हे भक्तांची इच्छा करणारे, पूर्ण करणारे भक्त कल्पद्रुम आहेत. आणि त्यांच्याविषयी मी जे काही आधी बोललो ती माझी खूप मोठी चूक झाली असं म्हणून त्यांनी बाबांची माफी मागितली. म्हणजे जो जसा आलेला आहे त्याला त्या रूपामध्ये दर्शन देणं. आपण त्यांना जातीमध्ये, धर्मामध्ये इतकं बुद्धीने अडकून टाकून त्या दृष्टीने बघतो, कारण आपल्यासाठी जग तेवढंच असतं. त्यांची जी अथांगता आहे त्या तत्वाची, ती आपल्या कक्षेच्या बाहेरची आहे. म्हणून या भगवंताला अशा या लीला कराव्या लागतात. एकदा असं झालं, दासगुणू महाराज कीर्तनासाठी शिर्डीत आले होते. आणि या दासगणूंचं कीर्तन म्हणजे काय, श्रवण सुखाचा सोहळा, सरस्वतीने साक्षात जिभेवरती थैथयाट करावा असं हे यांचं काव्य आणि उत्स्फूर्त काव्य. आणि थेट त्या कीर्तनामध्ये त्यांनी ती रचना करावी आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचं.
त्यामुळे कीर्तनाला दासगणूंच्या गर्दी असायची. त्या दिवशीही ते कीर्तनाला निघाले. जाताना बाबांचं दर्शन घेऊन पुढे जावं असा विचार करून ते मशिदीत आले. त्यांनी बाबांना पाहून नमस्कार केला आणि बाबा म्हणाले, अरे असा नवरदेवासारखा सजून कुठे निघालास? दासगणू म्हणाले, बाबा मी कीर्तन करायला चाललो. बाबा म्हणाले, अरे कीर्तनकारास अंगरखा, उपरणे, फेटा हा पोशाख कशाला हवा? चल आताच्या आता पोशाख काढून ठेव. ती आज्ञा मान्य करून दासगणूंनी अंगावरील वस्त्र बाबांच्या चरणी ठेवली. तेव्हापासून दासगणू महाराज धोतर नेसून गळ्यात तुळशीची माळ घालून हातात चिपड्या घेऊन कीर्तन करू लागले. दासगणू महाराजांचं असं हे उघड्याने कीर्तन करणं लोकांना बरं वाटत नसायचं. पण कीर्तनकारांची जर पूर्वपरंपरा पाहिली तर महर्षी नारदांचा वेश आपण आठवा, की ज्याच्यामध्ये महर्षी नारद हे अशा पद्धतीनंच कीर्तन करायचे. तर ते बाबांना असं सांगायचं होतं की कुठलाही तुमच्या भक्तीमध्ये डामाडौल असता कामा नये. त्याची सहजता, त्याची पारंपरिकता, त्याच्यातला जो मुख्य भेद आहे तो लक्षात आला पाहिजे, की आपण कुठे दिखावा करतोय आणि कुठे भक्ती करायची. आणि असं हे बाबांना मान्य नसल्यामुळे बाबांनी त्यांना सांगितलं की तू साध्या पद्धतीने कीर्तन कर. आणि मग नंतर दासगणू महाराजांनी केवळ उपरणं आणि धोतर अशा या साध्या पेहरावामध्ये कीर्तन करायला सुरुवात केली. आजही दासगणू परंपरेचं जर कीर्तन करायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनेच करावं लागतं. आणि मग दासगणू महाराजांच्या ह्या बाबांच्या आज्ञेनं बाबांनी एकदा त्यांना आज्ञा केली. चांदोरकर आणि ते जेव्हा आले तेव्हा चांदोरकरांना मुळात आज्ञा केली की चांदोरकर आपल्या रामनवमी उत्सवाला सगळ्या संतांना बोलवा आणि त्यांची जी भिक्षा आहेत म्हणजे बडदास्त जी ठेवायची आहेत ती तू आणि दुसरे जे भक्त आहेत त्यांनी ठेवायची. बरं, पण एक काम कर मात्र. काय म्हणाले की या सगळ्यांना बोलवायला तुझ्या गणोबाला मात्र पाठव. सगळी मंडळी मुंबईला परत आली. नंतर दासगणू महाराज म्हणाले, चांदोरकर साहेब, मग परवा आपण 2 दिवसापूर्वी गेलो होतो शिर्डीला, काय म्हणाले हो बाबा? तर चांदोरकर म्हणाले, अरे सगळ्या संतांना बोलवणं पाठवायचं आहे रामनवमीला, म्हणजे काय होईल? तुमच्या सगळ्या भक्तांना दर्शन होईल. आणि म्हणे कोणी पाठवायचं बोलवणं? तर म्हणाले तू बोलवणं पाठवायचं. बोलवणं पाठवायचं म्हणजे कसं? या सगळ्या संतांच्या वरती चरित्र लिहायची आणि ह्या बोलवलेल्या संतांना बडदास्त ठेवायची, म्हणजे त्यांची जी काही उठबस ही तुम्ही करायची म्हणे चांदोरकर साहेब. हो म्हटले, म्हणजे कसं? की जी दासगणू महाराज जी संतांची चित्र लिहितील ती सगळी छपाईचं काम या चांदोरकरांनी करायचं आणि त्याचं सगळीकडे वितरण मात्र करायचं, म्हणजे त्यांना कुठल्याही आर्थिक भार त्याच्या छपाईचा पडता कामा नये अशीही बाबांनी योजना केली. आणि बाबांनी सांगितल्यामुळं दासगणू महाराजांच्याकडून ही संत चरित्राची लिखाणाची एक भव्य अशी सेवा परंपरा सुरुवात झाली. आणि तेच पुढे आपल्या लक्षात येत आहे की दासगणू महाराजांनी या बाबांच्या आशीर्वादानं अशा या सगळ्या संतांची चित्र लिहिलेली आहे. आता हा जो भगवंत आहे हा केवळ माणसांचाच उद्धार करतो का हो? तर कुठल्याही अवतारामध्ये आपण पाहिलं असेल अनेक योनींचा, अनेक पशुपक्ष्यांचा उद्धार याने केलेला आहे. एकदा असं झालं, बाबा मशिदीत बसली असताना त्यांच्यासोबत काही मंडळी होती. त्या मशिदीच्या भिंतीवरती एक पाल चुकली. आता आपल्याला माहिती आहे की आपण बोलीभाषेत पाहतो, पाल चुकणं, पाल अंगार पडणं, काहीतरी असं अशुभ असं संकेत असावं असं वाटतं. पण म्हणून ती पाल चुकल्यानंतर एक भक्ताने पुढे बाबांना विचारलं, बाबा या पालीच्या चुकण्यात काहीतरी अशुभ तर नाही ना? बाबा म्हणाले, अरे या पालीची बहीण तिला औरंगाबादहून भेटायला येणार आहे म्हणून ती आनंदाने आवाज करते. हे ऐकून त्या व्यक्तीने विचारलं, या पालीचा जीव तो काय? तिला कसला भाऊ, तिला कसली बहीण, तिला कुटुंब नाही, तिला संसार नाही. बाबा विनोदाने काहीतरी आपलं बोलले असतील. पण बाबा हे काहीतरी बोलणाऱ्यांपैकी नव्हते आणि विनोदाने जरी बोलले असले तरी ते ब्रह्मवाक्य होतं. आता याचं प्रत्यय त्वरित आला. एक गृहस्थ घोड्यावर बसून बाबांच्या दर्शनाला आला तेव्हा ते स्नान करत होते. बाबांचं स्नान होईपर्यंत आपण आपल्या घोड्यासाठी आणलेले हरभरे विकत आणू म्हणजे वेळ वाचेल असा विचार करून तो बाजारात जाण्यासाठी निघाला. त्यापूर्वी त्यानं काखेतला जो तोबरा काढून तिथेच ठेवला आणि झटकून साफ केला. तो उपडा आपटताच त्यातून एक पाल बाहेर आली.
ती सर्वांदेखत त्या भिंतीवरती चढली आणि सरसर आवाज करत त्या पालीकडे गेली. त्यावेळेस ती पहिली चुकचुकलेली पाल आणि ही पाल दोघी अशा त्या भिंतीवरती बागडू लागल्या. बराच वेळ गिरख्यागीट फिरत होत्या आणि त्या पाहून, त्याचं ते एकंदरीत कृती पाहून सर्वांना नवल वाटलं आणि बाबांनी त्या पालीच्या आवाजातली भावना कशी काय ओळखली असं आपल्याला इथे सगळ्या भक्तांना आनंद वाटला. आणि असे हे अवतारी पुरुष असतात. तुमच्या माझ्या मनातलं जाणतील हे काही योग्य नाही, म्हणजे ते तर आहेच, त्यात काही नवल नाही, पण मुक्या जीवांच्या बद्दलची सुद्धा पूर्ण भावना, त्या जीवाचं म्हणणं काय, त्या पालीच्या मनामध्ये काय त्यावेळेस विचार आला, तो सगळ्या बाबांनी जाणला. मुंबईत साठे नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना व्यापारात फार मोठं नुकसान झालं आणि तो धक्का पचला नाही म्हणून ते जीवाला कंटाळले. कुठेतरी दूर एकांतात निघून जावं असं त्यांना वाटलं. त्यांची ती उद्विग्नता पाहून एका स्नेहानं त्यांना सांगितलं, बाबांच्या दर्शनाला तू शिर्डीत जा. आणि संतांच्या संगतीत मन रमतं, शांत होतं, विचाराचं परिवर्तन होतं. आणि बाबा हे परमेश्वराचा अवतारच आहे. आजपर्यंत त्यांच्या दर्शनानं अनेक लोकांचं कल्याण झालं. दूरदूरचे लोक त्यांच्या दर्शनाला येतात. तू मात्र जा आणि प्रत्यक्ष अनुभव घे. त्या स्नेहाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून साठे शिर्डीला आले. त्यांनी बाबांचं दर्शन घेतलं आणि शिर्डीतच राहून त्यांनी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं. 1 सप्ताह पूर्ण झाला. त्यांना असं त्या रात्री दिसलं की बाबा स्वतः गुरुचरित्रावरती निरूपण करतायत आणि आपण त्यांच्या समोर बसून त्या गुरुचरित्राचा अर्थाचं निरूपण ऐकत आहोत. हे ऐकून साठ्यांना नवल वाटलं, सद्गतीच झाली. सकाळी उठून त्यांनी काकासाहेब दीक्षितांना म्हटलं की अहो दीक्षित, असं मला स्वप्न पडलं काकासाहेब, मला मार्गदर्शन करा. काका म्हणाले, मला काही आता याचा अलगडा होणार नाही. तू असं कर, तू बाबांनाच विचार. आणि बाबांना विचारा म्हणजे ते गुरुचरित्राचं पारायण पुढे चालू ठेवायचं की नाही, की इथेच थांबवायचं, असं तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि दीक्षित हे बाबांकडे साठ्यांना घेऊन गेले. बाबांना प्रार्थना केली की बाबा, यांनी काय करावं पुढे, यांना असा दृष्टांत पडलाय. त्याच बाबा म्हणतात, साठे, गुरुचरित्राची पोथी वाचल्यानं भक्त निर्मळ होतो, सटशील होतो. या पोथीचं आणखी एक पारायण करा, म्हणजे दत्तात्रय महाप्रभू तुम्हाला प्रसन्न होऊन तुमचं कल्याण करतील आणि तुमचा या संसाराच्या जाचातून, म्हणजे तुमच्यावर जे काही संकट आलेलं आहे ते सोडवतील. ते ऐकून साठ्यांना खूप आनंद झाला आणि बाबांना नमस्कार करून ते बेराडे परतले आणि त्यांनी आणखीन एक गुरुचरित्राचं पारायण तिथे मात्र केलं. आता हे केवळ लीलाच करतात का हो, असं नाहीये. तुमची जशी भक्ती आहे तसं तुम्हाला ते प्रत्यय देणारे आहे. ईशावास्य उपनिषदाचा अर्थ सामान्यांना कळावा म्हणून दासगणू महाराजांनी त्याच्यावरती ओवीबद्ध टीका लिहिली. वेद आणि उपनिषदांमध्ये गूढ असा आत्मबोध आहे, पण होतं असं की सामान्य माणसाला त्याचं ज्ञान मात्र घेता येत नाही, कारण त्याची भाषा जी आहे ती थोडीशी जड पडते आणि अनुभवाची पंचायत होते, कारण आपल्याला त्याचा अनुभव नसतो. त्यामुळे नुसतं ते ऐकून आपल्याला छान वाटत नाही. म्हणून दासगणू महाराजांनी ईशावास्य उपनिषदाचा अर्थ लिहायला सुरुवात केली आणि त्या ईशावास्य उपनिषदाचं जे टीका म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणतो टीका असं नाही, टीका याचा मूळ अर्थ विस्तृतपणे भाषांतर किंवा विस्तृतपणे त्याचा विस्तार, त्याच्यातला जो काही अर्थबोध आहे तो विस्तृत करणे. आपण टीका हा शब्द व्यवहारामध्ये उपहासात्मक भाषेने वापरतो, पण टीका याचा मूळ अर्थ विस्तृतीकरण. अशा पद्धतीचा त्यांनी ती ईशावास्य उपनिषदावरती लिहिली आणि खूप विद्वानांनी त्याचं स्वागत केलं. पण त्याच्यातला एक तत्वाविषयी त्यांच्या मनात शंका होती. त्या शंकेच्या निरसनार्थ दासगणू महाराजांनी अनेक पंडितांशी चर्चा केली, पण त्यांचं काही समाधान झालं नाही. काही दिवसांनी दासगणू शिर्डीत आले आणि त्यांनी बाबांनी त्यांना विचारलं, कोठून आला, सर्व काही ठीक आहे ना. दासगणू म्हणाले, आपल्या कृपाशीर्वादाने सर्व काही कुशल मंगल आहे, पण ईशावास्य उपनिषदातली एक शंका राहिली, ती दूर होईपर्यंत मला काही समाधान वाटणार नाही. आपण त्या शंकेचं निरसन केलं तर माझ्या या ग्रंथाचे परिश्रम सार्थकी लागतील. तर आपल्याला आता काही सांगायची गरज नाही काय माझ्या मनामध्ये शंका आहे ती, तर आपण कृपा करून त्या शंकेचं निरसन करा.
त्यावेळी कोण बाबा म्हणाले, तुझी शंका काही अवघड नाही, काकांची मोलकरीण सुद्धा तिचं निवारण करेन. काका म्हणजे हरिनारायण दीक्षित, जे मुंबईला पार्ल्याला राहत होते. तेथील लोक त्यांना भाऊसाहेब म्हणायचे, पण बाबा त्यांना काका अशी हाक मारत. त्यामुळे शिर्डीमध्ये ते काका म्हणून प्रसिद्ध होते. उपनिषदातली शंका काकांची मोलकरीण दूर करणार, हे वाक्य बाबांच्या मुखातून ऐकलं आणि दासगणू महाराजांना कुतूहल वाटायला लागलं. एवढ्या विद्वानांना मी विचारलं, मी बाबांना विचारलं, आणि बाबा मला म्हणतात की ती उपनिषदातल्या जे काही शंका आहे त्याचं उलगडा तुझी ती तात्यांची काकांची मोलकरीण करे. आणि विद्वानांना नाही सांगता आलं ती ही काय सांगणार, पण असं बाबांनी सांगितलंय. तेवढ्यात दासगणू मुंबईला आले आणि पार्ल्याला काकांच्या घरी मुक्कामाला राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्रांती घेत असताना त्यांना गाण्याचे मंजूळ स्वर आले. ते त्या गीताचा अर्थ लक्षपूर्वक ऐकू लागले. त्यातून त्यांच्या शंकेचं समाधानकारक उत्तर त्यांना मिळालं. ते अगदी प्रसन्न झाले. ऐकता ऐकता त्यांची तंद्री लागली आणि नंतर ते भानावर आले. ते स्वतःशीच म्हणाले, ही मुलगी कोण आहे तरी कोण? हिच्या गायनानं ईशावास्य उपनिषदातली ती शंका दूर झाली. हिच्या ह्या असंस्कृत वाणीतील शब्दांनी श्रुतीच्या त्या अर्थांची खूण पडली. मला पडलेलं कोडं तिने सहज उलगडून दाखवलं. तिला आपण पाहिलंच पाहिजे म्हणून ते उठून बाहेर आले. त्यांना ती एक कुणब्याची मुलगी काकाच्या मोरीवरती भांडी घासताना दिसली. काकांची मोलकरीण तुझ्या या ईशावास्य उपनिषदातल्या शंकेचं निरसन करोय, असं बाबा म्हणाले होते. आता त्या फाटक्या वस्त्रातलं पाहून त्यांना थोडंसं वाईट वाटलं. त्यांनी प्रधान यांना तिच्यासाठी नवीन कपडे आणायला सांगितले. ते त्या मुलीला दिले. ते कपडे पाहून तिला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी नवीन कपडे घालून ती काकांकडे आली. खूप खेळली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ती पुन्हा फाटके कपडे घालून कामावर आली. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले. ते भाव पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की फाटके कपडे घातल्यावरती जो भाव होता तोच तिचा नवीन कपडे घातल्यावरती होता. आणि पुन्हा जेव्हा तिने आज पहिल्यासारखेच कपडे घातले त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचा भावही तोच आहे. कपडे बदलले तरी तिच्या आनंदात मात्र काहीही फरक पडला नाही. ती सुखदुःखात सारखीच समाधानी पाहून दासगणू महाराजांच्या मनामध्ये असं लक्षात आलं की या मनाच्या भाव असताय. म्हणजे ईशावास्य उपनिषदातली जी शंका होती खूप विस्तृत आहे. हा अध्याय अर्थात परमार्थ निरूपण ईशावास्य उपनिषदाचा आपण सारांशात्मक बघूया. आणि मग ईशावास्याचं रहस्य जे आहे ते दासगणू महाराजांना असं लक्षात आलं की मन हेच सुखदुःखाचं कारण आहे. सगळ्या अवस्थेचं जेच काही कारण असेल तर ते आपलं मन आहे. मन ठरवतं या अवस्थेला सुख म्हणायचं की दुःख म्हणायचं. जशी ती काकांची मोलकरीण जुन्या कपड्यांमध्येही त्याच आनंदात होती, नवीन कपड्यातही त्याच आनंदात होती आणि पुन्हा जुने कपडे घातल्यानंतरही ती त्याच आनंदात होती. म्हणजे बाबांचं जे वाक्य होतं की एवढं मला विचारण्यापेक्षा ती काकांची मोलकरीण तुझ्या या शंकेचं निरसन करेल, त्याचप्रमाणे तिच्या एका कृतीतून दासगणू महाराजांना हा तत्वबोध केला. आणि हे सगळं करण्यासाठी त्यांनी त्या दीक्षितांकडे दासगणूंना पाठवलं. असा हा सगळा विलक्षण असा हा चरित्राचा प्रवास. काय करतील काय सांगता येत नाही. असं घडत असताना अनेक वेळेला यांनी छोट्या मोठ्या कृतीतून अनेक लीला केल्या. एकदा बापूसाहेब बुट्टी नावाचे ग्रहस्थ शिर्डीला आले. तेव्हा नाना डेंगळे नावाचे एक ज्योतिषी बुट्टींना म्हणाले, आजचा दिवस फार आपल्यासाठी अशुभ आहे. काहीतरी गंडांत आणण्याची शक्यता आहे. ते ऐकून सावध राहा. आणि हे ऐकल्यानंतर बुटी जरा अस्वस्थ झाले. आता आपल्या कोणत्या संकटाला सामोरं जायला लागेल ते काही कळेना. आणि हे सगळं पाहून बाबांच्या मशिदीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी गेले. बुटींना पाहून बाबा म्हणाले, अरे आज ज्योतिषी नाना तुला काय म्हणाले? तो तुला मारायला उठला आहे का? पण आपल्याला कसली भीती? त्याला म्हणा तू मला कसा काय मारतो तेच पाहतो. ते ऐकून बुटींच्या मनातली अस्वस्थता जी होती ती कमी झाली. त्यांना मोठा दिलासा मिळाला. बाबांसारखा रक्षणकर्ता आपल्या पाठीशी असताना आपल्याला कसली भीती? झालं असं संध्याकाळी बापूसाहेब रात्री शौचाला गेले होते आणि तसं गेले असताना सायंकाळी त्यांना तिथे एक साप दिसला.
ते पाहून ते मागे फिरले. त्यावेळी लहानू नावाचा एक शिपाई त्यांच्याबरोबर होता. त्याला त्यांनी काठी आणण्यास सांगितलं. तो साप भिंतीवर चढत असताना तोल जाऊन खाली पडला आणि शौचकोपातून निघून गेला. त्याला मारण्याची आवश्यकताच भासली नाही. बापूसाहेबांना बाबांच्या शब्दाची आठवण त्यावेळेस मात्र झाली आणि बाबांच्या कृपेनं आज गंडांतर आपलं टळलं. आपल्या आयुष्यामध्ये अनेक दैवयोग असतात. चांगले जसे दैवयोग असतात तसे वाईट दैवयोग असतात. पण ज्यावेळेस ही सद्गुरू माऊली आपल्यासोबत असते त्यावेळेस ती आपले जे प्रारब्ध आहेत ते डोंगरा एवढे प्रारब्ध मोहरी एवढे करून आपल्याला त्या संकटातून अलगद पार करण्याचं काम मात्र हे करत असतात. त्या ज्योतिषांनी बोटींना भेटणं, बोटींना त्यांनी भविष्य सांगणं की तुमच्यावर आज गंडांतर आहे. त्यानंतर बोटींच्या मनामध्ये असणारी तळमळ, त्यानंतर बोटींनी बाबांकडे जाऊन त्यांना सांगणं, त्यानंतर बाबांनी सांगितलं की आम्ही तुझ्यासोबत असताना तुला कसली काळजी. आणि त्यानंतर हा रात्रीचा प्रकार आणि त्यासुद्धा सर्पाची हत्या न होता लगदपणे तो सर्प त्या ठिकाणाहून निघून जावा आणि बोटींना त्यांनी चावा सुद्धा घेऊ नये किंवा त्यांनी कुठली दुखापत करू नये. अशा पद्धतीनं साई महाराजांच्या बाबांच्या कृपेनं बोटींचं जे गंडांतर आहे ते निघून गेलं. अशी ही सगळी मंडळी किती विलक्षण भाग्यवान असतील. काय यांचं पूर्वजन्मीचं पुण्य असेल. एका दिवशी माधवरावांच्या करंगडीला सर्पाने दंश केला आणि त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. आता आपण वाचत नाही या विचाराने ते घाबरले आणि अशी अवस्था पाहून शिर्डीच्या जवळ विरोबाचं देवस्थान आहे की साप चालल्यावर तिथं न्यायचं आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर त्या विरोबाच्या कृपेनं आशीर्वादानं तिथे विष उतरतं. अशी ही त्या ठिकाणचं स्थान महात्म्य होतं. आणि मग सगळ्यांनी आपण तिथे या माधवरावांना तिथे घेऊन जाऊ. यावेळेस माधवरावांचे चुलते नानासाहेब निमोणकर यांनी असं केलं की बाबांची बरोबर उदीन या. आणि मग सूचनेनुसार माधवराव मशिदीकडे निघाले. त्यांनी मशिदीच्या दारात पाहताच बाबा संतापाने मोठ्याने ओरडू लागले, अरे ब्राह्मणा, तेथेच थांब, वर चढशील तर खबरदार, चल खाली निघ. बाबा म्हणजे माधवरावांचे देव. देवानी जर आपल्याला असं कोपून जर आपल्यावरती केलं तर आपल्याकडे पाहणार कोण. त्यांना काय करावं काही माधवरावांना सुचेना. मी तर बाबांचा लेकरू आहे आणि बाबांनीच माझा जर अभ्यार केला तर काय करायचं. आणि असा विचार करून हताश होऊन त्या मशिदीच्या पायरीपाशी माधवराव पटकन खाली बसले. बाबांचा राग थोड्या वेळी शांत झाला. माधवराव त्यांच्यापाशी गेले. त्यांच्या चरणावर डोके ठेवून खूप रडू लागले. तेव्हा बाबा म्हणाले, शाम्या, चिंता करू नकोस, घरी जा, स्वस्थ बसून राहा, बाहेर पडू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. हा मशिदीतला फकीर फार दयाळू आहे. बाबा स्वतःच म्हणतायत, बरं तो तुझा सांभाळ करील. बाबांचे शब्द ऐकून माधवरावांना खूप मोठा धीर आला. ते आपल्या घरी गेले. थोड्या वेळाने बाबा तात्या कोटे यांना म्हणाले, तू शाम्याच्या समाचारासाठी जा, त्याला म्हणा झोपू नकोस, घरात फेऱ्या मारत राहा. रात्रीच्या वेळी काकासाहेब दीक्षितांनी ती सूचना देऊन माधवरावांकडे त्यांनी पाठवलं. त्यावेळी बाबांना आपली किती काळजी आहे हे जाणून माधवरावांचा कंठ अतिशय दाटून आला आणि बाबांच्या आज्ञेनुसार त्यांनी घरात रात्री फेऱ्या मारायला मात्र सुरू केलं. आणि फेऱ्या मारून झाल्यानंतर थोड्याच वेळात त्या सर्पविषाचा जो परिहार होता तो बाबांनी केला. मग लक्षात आलं की तेथेच थांब, वर चढू नको, वर चढशील तर खबरदार. हे जे वाक्य बाबा त्या मशिदीच्या पायरीवरून त्यांच्याकडे पाहून म्हणत होते ते म्हणजे त्या चढणाऱ्या विषाला होतं. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये ते जे विष भिनणार होतं ते बाबांच्या केवळ ब्रह्मवाक्यानं तिथे थांबलं आणि माधवराव त्याच्यातनं अतिशय थोड्याशा संकटाचा म्हणजे त्यांना त्रास झाला आणि नंतर ते त्याच्यातून मुक्त झाले. काय विलक्षण असेल बघा. आपल्या भक्तांवरती पडणारं संकट त्याच्याबद्दल केलेली बाबांनी लीला आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगावं की थांब तिथेच, वर चढू नको. आणि ती आज्ञा विषयाला होती. पण भक्ताला काय वाटलं की बाबा मला जवळ घेत नाही काय, बाबा माझ्याबद्दल रागवले का, किंवा मी इथं येण्यामुळे काही झालं का. पण बाबांनी वास्तविकता ती जी आज्ञा केली होती, ते जे विष भिनत होतं त्याला ती केली होती. असे हे दयाळू साईनाथ महाराज आहे. दासगुरु महाराज वारंवार प्रार्थना करताना म्हणतात, साई रहेम नजर करना, बच्चों का पालन करना,
जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना, साही रहम नजर करना, बच्चों का पालन करना। मैं अंधा हूँ बंधा पका, मुझको चरण दिखलाना, साई रहम नजर करना। दास गणु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो, मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा, मैं ना जानू अल्लाह इलाही। रहम नजर करो अब मोरे साई, खाली जमाना मैंने गमाया, साथी आखिर का तू और न कोई। रहम नजर करो अब मोरे साई, अपने मशीद का झाड़ू गणू है, अपने मशीद का झाड़ू गणू है, मालिक हमारे तुम बाबा साई। रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो। असे हे माधवरावांना सांभाळणारे, तुम्हा आम्हाला सांभाळणारे भोळ्यांचा देव, भक्तांचा काय प्रेम विलक्षण त्या भगवंताबद्दल। बाबा ब्रह्मचारी होते, भक्ताचा भाव जाणून त्याला आपली सेवा करू देत, पण त्या सेवकाबद्दल कोणी काही तक्रार केली किंवा जर अनुद्गार जर काढले तर त्याला ते चांगला धडा शिकवत। या भक्तांमध्ये वेणूबाई नावाची एक स्थायींची भक्त होती, तिची सेवा करण्याची जी तऱ्हा होती ती फार विलक्षण अशी होती। ती बाबांचं अंग चेपायची, दोन्ही हातांना दाब देऊन अंग घुसळायची, त्यांचं पोट जे चोळायची ते अक्षरशः पिठासारखं मळायची। आणि ही अशी तिची चाललेली सेवा पाहून इतरांना मात्र ते काही रुचायचं नाही, पण बाबा मात्र काही बोलायचे नाही। तिचं ते अंग चेपताना तिने पोटपाट एक केलं तरी काही बोलत नसत। एक दिवशी ती वेणूबाई बाबांचं पोट घुसळत होती, तिच्या सेवेचा अतिरेक पाहून एका भक्तांची बाबांना दया आली आणि ते पटकन म्हणाले, बाई यांच्यावर थोडी तरी दया दाखवा, ही काय अंग रगडण्याची पद्धत झाली, अशाने बाबांची हाडं मोडतील। ते ऐकून बाबा एकदम उठले, हाताने सटका घेऊन जमिनीवरती तो आपटू लागले। त्यांचा क्रोध पाहून सर्वजण घाबरले। तोच त्यांनी सटका स्वतःच्या पोटाच्या खळगीत खुपसला आणि दुसरे टोक खांबावर राहून पोटावर दाब देऊ लागले। ते दृश्य पाहून सटका आता पोटांच्या बाबाच्या पोटातून आरपार जातो काय या आशंकेने सर्वजण घाबरायला लागले। मशिदीतलं वातावरण एकदम गंभीर झालं, काय करावे सुचेना। बोलणाऱ्यातल्या कोठून बुद्धी झाली आणि बोललो आणि हिला बोललो असं झालं। त्यांनी तो बाबांची मनामन क्षमा मागू लागला। बाबांनी शांत व्हावं म्हणून भक्तही विनंती करू लागले। थोड्या वेळाने बाबांचा राग शांत झाला। ते गादीवर येऊन म्हणाले, आपापलं सेवा कार्य आपापल्याने करावं, कोणी दुसऱ्याच्या सेवेत दखल घेऊ नये। आपण काय करतो, सेवेमध्ये त्याची वरपांगी कृती बघतो, पण भगवंत हे त्या सेवेतला भाव बघत असतात। त्या सेवेतला भाव आपण जाणू शकत नाही, पण भाव हा भगवंताला मात्र नेहमी कळत असतो आणि तोच तो कळत असणारा भाव यांना जाणला आणि त्या वेणूबाईंच्या सेवेची त्यांनी बाजू घेतली। कशीही तिची जरी सेवा असली तरी ती माझी भक्त आहे, ती माझी सेवा प्रेमाने करते आहे, त्यामुळे तू काही तिच्याबद्दल बोलू नको। पंत नावाचे एक गृहस्थ दुसऱ्या गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते। दुसऱ्या स्टेशनावरती त्यांच्या डब्यात काही मंडळी चढली। पंतांचे स्नेही आणि व्याही होते आणि पंतांना पाहून त्यांना आनंद झाला। ते म्हणाले, आम्ही बाबांच्या दर्शनाला शिर्डीला जातो, तुम्ही आमच्या बरोबर चला। तेव्हा स्वतःचा गुरु असताना तिकडे कशाला जायचं म्हणून पंत टाळाटाळ बाबा करायला लागले बाबांच्या दर्शनाला जाताना। पण व्याह्यांच्या आग्रहापुढे या पंतांचं काही चाललं नाही। मनात बसून ते शिर्डीला गेले आणि सर्व मंडळी ही
द्वारकामाईमध्ये दर्शनाला गेली. ते पाहून पंतांना खूप आनंद झाला. त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. बाबांनी त्यांच्या डोक्यावर पाणी शिंपडायला सांगितलं. ते सावध झाल्यावर बाबा त्यांना म्हणाले, कोणताही प्रसंग आला तरी आपली निष्ठा सोडू नये. सर्व ठिकाणी एकच तत्व पाहावं. ते ऐकून पंतांना आपल्या गुरूंची आठवण झाली. बाबाभाऊ आपले गुरु, यांच्याकडे एकच गुरुतत्व कार्य आहे आणि आपल्याला तेच ते तत्व पाहायला सांगतायत, असा त्यांना त्या ठिकाणी अनुभव आला. आजकाल असं आहे, कुठे गेलो तरी ते पहिलं सांगतात, पहिलं तुमची ती भक्ती बंद करा आणि आमच्या महाराजांची भक्ती चालू करा. असं आपल्या बोली भाषेमध्ये, व्यवहारामध्ये अनेक भक्त किंवा अनेक असे उपदेश करणारे भेटतात की ते म्हणतात, पहिले तुमचं जे आहे ना ते बंद करा आणि आमच्या महाराजांचं, आमच्या संप्रदायांचं, आमच्या गुरूंचं करा. पण इथं बाबांनी सांगितलं की तुझी जी ती काही निष्ठा आहे ती तू काही ढळू देऊ नकोस. म्हणजे तुमच्याही गुरूंचा, तुमच्याही पद्धतीचा ते आदर ठेवतात. ती गुरुनिष्ठा त्यांनी पुरस्कृत केली आणि त्याला त्यांनी आशीर्वाद दिला. एकदा झालं असं, राव बहादूर साठे खेडा जिल्ह्याचे प्रांताधिकारी होते आणि तिथे मेघा नावाचा एक गुर्जर ब्राह्मण त्यांचा मित्र होता. दोघांचा परस्परांवरती खूप लोभ होता. या मेघाला एका शिवालयात पुजारी म्हणून नेमले होते आणि याच साठ्याने शिर्डीत येणाऱ्या भाविकांना उतरण्याची सोय व्हावी यासाठी एक वाडा बांधला होता. तो साठे वाडा म्हणून शिर्डीमध्ये प्रसिद्ध होता. एके दिवशी साठे आणि मेघा गप्पा मारित असताना सहज बाबांचा विषय निघाला आणि त्यांच्या आठवणीने साठ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते मेघाला म्हणाले, माझ्या मनात बाबांना गंगोदकाने स्नान घालण्याची इच्छा आहे. ही इच्छा तू पूर्ण करशील का? आणि या योगाने काय होईल? बाबांचं दर्शन घडेल, तुझं कल्याण होईल. हे बाबा कोणत्या जातीचे आहेत, काय आहेत, त्यांच्याविषयी मला काही फारशी नाही. मशिदीत राहतात म्हणून मुसलमान आहेत, हिंदू पद्धतीने सगळं करतात, पूजाच्या पाठ ग्रंथ वाचन, त्यामुळे ते हिंदू आहे. आणि मग हे मेघाच्या मनामध्ये विकल्प असा आला की साठे ब्राह्मण आहेत, त्यांनी हा मुसलमान गुरु कसा केला? मग त्यांनी नकार दिला. पण ते नाराज होतील म्हणून होकार पण दिला. पण आपली दुर्गती होईल, त्याला काय करावं? अखेर या मेघाने बाबांकडे जायचं ठरवलं. आता हे साईबाबांचा अवतार हा मुळात कोणाला कळलाच नाही. हेच तर मुळात दुर्दैव आहे. लोक अजूनही त्यांच्या त्या धर्मामध्ये आणि त्या जातीमध्ये अडकून पडले आणि स्वतःचं नुकसान करून मात्र घेत आहेत. असो, तो आजचा विषय नाही चिंतनाचा. अखेर या मेघाने बाबांकडे जायचं मान्य केलं. तो शिर्डीला आला. मशिदीसमोर पाहताच बाबा एकदम संतापले. हातातला एक दगड घेऊन म्हणाले, वर आलास तर खबरदार, उच्च कुळाचा ब्राह्मण आहेस ना, मी नीच आहे, माझ्या संपर्काने तू अपवित्र होशील, म्हणून माघारी जा. बाबा अंतर्ज्ञानी अवली आहेत हे मेघाच्या लक्षात आलं. त्यांची ती संतप्त मुद्रा पाहून तो घाबरला. पुढे जाण्याचा धीर धरला नाही. मग तो शिर्डीत राहिला. बाबांची राग रंग बघून तो मध्ये आधी सेवेची संधी करायचा. तो काही दिवसांनी परतला. तेथे तापाने फणफणला, अंथरुणावर उठता येईना. त्याला तीव्रतेनं बाबांची आठवण होऊ लागली. त्याचा ध्यास त्याला लागला. त्याला थोडं बरं वाटलं. तो पुन्हा शिर्डीला आला. त्यांची बाबांवरती खूप भक्ती होती. जणू काही तो त्यांना शंकर मानायचा. साई शंकर असा नामघोष करायचा. शिर्डीत बेल मिळायचं नाही म्हणून तो 1.5 कोस लांब जाऊन बेल आणायचा. तो गावातल्या श्रम मंदिरातील देवतांची पूजा करायचा. मग मशिदीत येऊन बाबांची पूजा करायचा. शिर्डीत असेपर्यंत बाबांची दुपारची आरती हा मेघाच करत असे. एक दिवशी असं झालं, या मेघाच्या पूजेचा नित्यक्रम चुकला. ग्रामदेवतांची पूजा करत तो खंडोबाच्या देवळापाशी आला तर ते बंद झालं होतं. त्यांनी पुजारीची वाट पाहिली पण तो आला नाही. कंटाळून तो मशिदीत आला. तिथे पूजाची तयारी पाहिली. बाबा म्हणाले, मेघा, आज तुझ्या नित्यपूजेत खंड पडला बरं. मेघा म्हणाला, बाबा काय करणार, खंडोबाचा देऊळ बंद झाला ना, म्हणून पूजा राहिली. बाबा म्हणाले, काळजी करू नको, आता देऊळ उघडले, तू पूजा करून ये. बाबांच्या आज्ञेप्रमाणे मेघा खंडोबाच्या देवळापाशी आला. तो खरोखरच त्याला ते देऊळ उघडं दिसलं. त्याने खंडोबाची पूजा केली. मग तो मशिदीतून पुन्हा बाबांची आरती आणि पूजा करू लागला. मकर संक्रांतीचा दिवस. आदल्या दिवशी मेघा बाबांना म्हणाला, उद्या तुम्हाला चंदनाची उटी लावून गोदावरीच्या पवित्र पाण्याने स्नान घालावं असं माझ्या मनात आहे. बाबांनी त्याला अनुमती दिली. आपला हेतू साध्य होणार म्हणून मेघाला फार आनंद झाला. भल्या पाठवून उठून त्याने 8 कोसावरून गोदावरीचं पाणी आणलं. मंगळस्नानाची सर्व तयारी करून बाबांना बोलवलं पण बाबा उठलेच नाही.
दुपारची आरती झाल्यावरती लोक आपापल्या घरी गेले तेव्हा बाबा म्हणाले, मेघा, या फकीराला गंगास्नान कशाला हवे? तुझी इच्छा आहे ना, म्हणून डोक्यावर मात्र थोडंसं पाणी टाक. आपल्या देहामध्ये मस्तक मुख्य आहे, ते ओलं झालं म्हणजे स्नान झालं. बाबा उठले आणि स्नानाच्या पाटावर जाऊन बसले. मेघाला खूप आनंद झाला. त्यांनी आपल्या डोक्यावरती पाणी टाकायला सांगितले हे तो विसरला. हर हर गंगे म्हणून त्यानं संपूर्ण घागर बाबांच्या डोक्यावर ओतली. आज माझ्या शंकराचं स्नान केलं या समाधानाने रिकामी घागर खाली ठेवली आणि बाबांकडे त्याने पाहिलं तर काय आश्चर्य, त्यांचं डोकं भिजलं होतं. अन्य अवयव आणि कफनी ही कोरडीच होती. त्यावेळेस त्याला बाबांचे शब्द आठवले की मेघा, फक्त डोक्यावर पाणी टाक. डोक्यावर पाणी टाकलं, डोकं ओलं झालं म्हणजे स्नान झालं आणि बाबांनी आपली इच्छा पूर्णपणे पूर्ण करून घेतली. इतकं त्या मेघाला त्यांनी त्यांच्या संपर्कात आणलं, त्याच्याकडनं सेवा करून घेतली आणि जसं त्यांनी त्याची सांगितली होती की फक्त डोक्यावर पाणी टाक, तीच लीला त्यांनी त्या मेघांकडनं करून घेतली. असे हे भक्तवत्सल बाबा आहे. मुंबईला वांद्र्यामध्ये रघुनाथ तेंडुलकर नावाचे एक बाबांचे भक्त राहत होते. त्यांनी बाबांवर काही कवने केली होती. सावित्री त्यांची पत्नी. त्यांचा ज्येष्ठ पुत्र बाबू वैद्यकीय परीक्षेत बसला होता. खूप अभ्यास करायचा. एकदा त्याने ज्योतिषाला मी परीक्षेत उत्तीर्ण होईल का असा म्हणून प्रश्न विचारला. त्यावेळेस ज्योतिषी म्हणाले, बाबू, तुझं ग्रहमान चांगलं नाही, त्यामुळे तू किती अभ्यास केला ना तुला यश येणार नाही. पुढील वर्षी परीक्षेला बसा, हमखास यश मिळेल. ते ऐकून बाबूला फार वाईट वाटलं. यावर्षी यश मिळणार नसेल तो अभ्यास तरी कशाला करायचा, म्हणून तो स्वस्थ बसला. त्याचं जे वागणं आहे ते या सावित्रीबाई तेंडुलकरांना काही पटलं नाही. मुलाच्या बाबतीत आपण बाबांना विचारावं असा विचार करून त्या शिर्डीला आल्या. त्यांनी बाबांना गारांना घातलं, बाबा, माझा मुलगा परीक्षेचा खूप अभ्यास केलाय, पण या एका ज्योतिषाच्या सांगण्याच्या ग्रहमानावरनं हा मुलगा काही परीक्षेला बसायला तयार नाही, तर आम्ही काय करावं? त्याला तुम्ही सांगा की कोणावरही विश्वास ठेवू नको, पूर्वीप्रमाणे तो अभ्यास कर आणि निश्चिंत मनाने परीक्षा दे. आणि बाबांच्या आशीर्वादानं बाबांनी ते सांगितलं आणि तेंडुलकरांच्या मनावरचं जे काही दडपण होतं ते कमी झालं. बाबांची आज्ञा घेऊन त्यांनी मुंबई गाठली. आपल्या मुलाला त्यांचा निरोप सांगितला. ते ऐकून त्यालाही उत्साह आला. तो पुन्हा अभ्यासाला लागला. लेखी परीक्षेत बरोबर उत्तर लिहून आत्मविश्वास ढासळल्याने बाबूचा धीर सुटला. तो बाबू तोंडी परीक्षा द्यायला नकार द्यायला लागला. पहिल्या दिवशी परीक्षा सुरू झाली पण हा गेलाच नाही. दुसऱ्या दिवशी तेंडुलकरांचे जे स्नेही मुद्दाम घरी आले ते बाबाला म्हणाले, कालच्या परीक्षेला तो गैरहजर राहिलास म्हणून परीक्षकांनी खास मला पाठवलंय. याचे कारण मला विचारलं. त्यांनी तो म्हणाला, लेखी परीक्षेत नापास होईल. या भीतीनं हा काही मुलगा परीक्षेत जायला तयार नाही. त्यावेळेस ते म्हणाले, अहो, तुमचा हा जो मुलगा आहे हा लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालाय. हे ऐकताच बाबूची जी निराशा होती ती कुठल्या कुठे पळून गेली आणि बाबांना वंदन करून तो तोंडी परीक्षेला निघाला आणि मोठ्या आत्मविश्वासानं परीक्षकांच्या प्रश्नाला उत्तर दिली. परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि बाबू त्याच्यामध्ये चांगल्या मार्काने पास झाला आणि उत्तम गुण त्याला मिळाले. ही सर्व बाबांची कृपा. म्हणजे एखादा ज्योतिषाला हे भेटतो काय आणि ते सांगतो काय आणि याच्यावरती ही मंडळी विश्वास ठेवतात काय, असं हे सगळं बाबांना मान्य नव्हतं. दैववाद आणि कर्मवाद, आपलं काम आपण करावं किंवा दैवाच्या अधीन होऊ नये, हे सगळं होत असताना आपण आपली जी काही श्रद्धा आहे, गुरुची श्रद्धा, गुरुचं वाक्य किंवा प्रयत्न, याच्यावरती कशा पद्धतीने निष्ठा ठेवावी ही सांगणारी ही कथा आहे. त्या बाबूंनी जर त्यांच्या सांगण्यावरनं जर ऐकलं नसतं आणि केवळ परीक्षा दिली नसती तर तो चांगल्या एका संधीला मुकला असता. पण असं हे झालं नाही. बाबांनी त्याची कान उघडणी केली. त्या तेंडुलकर नावाच्या त्यांच्या आईने बाबांची प्रार्थना केल्यानंतर आणि त्यानंतर त्याला तो सद्कृपेचा अनुभव घेता आला. एकदा असं झालं, शिर्डीमध्ये एक गाडी आली. त्या गाडीत साखळदंडाने एक जखडलेला वाघ होता. 3 दरवर्षी त्याचे मालक होते. गावोगावी ते वाघाचे खेळ करून आपल्या उदरनिर्वाह चालवी. हा वाघ त्यांच्या उत्पन्नाचं एकमेव साधन होतं. काही दिवसांपूर्वी या वाघाला कसलीशी व्याधी जडली
आणि औषधोपचार करूनही गुण येईना. दरवर्षी हातबल झाले आणि त्यांचं उत्पन्न बुडू लागलं. त्यांनी बाबांची कीर्ती ऐकली. त्याच्या कृपाप्रसादाने बाबा म्हणजे या वाघाची व्याधी बाबा दूर करतील म्हणून या अपेक्षेने ते शिर्डीला आले. दरवेशांनी मशिदीत जाऊन बाबांचं दर्शन घेतलं आणि वाघाच्या व्याधीविषयी विचारलं. मग त्यांच्या आधी ते वाघाला घेऊन आले. त्या वाघानं साईनाथांना डोळे भरून पाहिलं. आपली शेपटी 3 वेळा जमिनीवर आपटली, मोठ्याने दरकाळी फोडली आणि बाबांच्या पावनचरणी तो वाघ शांतपणे देह ठेवता झाला. वाघाला मेलेला पाहून दरवेशांना खूप वाईट वाटलं, पण त्या एका थोर संतांपुढं त्यांनी देह ठेवला म्हणून त्यांना आनंदही झाला. वाघाच्या मृत्यूमुळे दरवेशांना रडून आवरत नव्हतं. बाबांनी त्यांचं सांत्वन केलं. बाबांनो, वाघाच्या मरणाचं दुःख करू नका. तो फार पुण्यवान होता. त्याला चांगली गती मिळाली आहे. तुमच्या मागील जन्मातील तो तुमचा देणेकरी होता, म्हणून ह्या जन्मात तुमच्यासाठी तो काम करत होता. त्याने आपले ऋण फेडलं आणि आता मी सांगतो त्याप्रमाणे करा. तक्क्यापाशी एक शिवालय आहे. त्या शिवालयाच्या खाली त्याचे अंत्यसंस्कार करा. आणि दरवेशांनी त्या वाघाचे कलेवर उचललं आणि बाबांनी जिथे सांगितलं होतं निर्देशित केलेल्या जागेवरती त्यांनी तिथे त्याचं दफन केलं. आणि त्याचं ते स्थान आपल्याला आजही शिर्डीमध्ये बघता येतं. कोणत्या जीवाचा उद्धार हे अवतारी पुरुष कधी करतील हे आपण सांगू शकत नाही. आपल्या किती बुद्धीच्या पलीकडचं आहे हो सगळं. काय तो वाघ येतो काय, तिथे थांबतो काय, आणि त्याच्या पुढे बाबांच्या पुढे आपला देह सोडतो काय. आता हे सगळं वैराग्याचं लक्षण पाहिलं. आज आपण आता पुढचा जो अध्याय आहे 37 आणि 38 हा बाबांच्या राजयोगाचा, ऐश्वर संपन्नतेचा, म्हणजे आपल्या दृष्टीनं असणाऱ्या अशा ऐश्वर संपन्नतेचा अध्याय पाहणार आहोत, ज्याला मध्ये आपण चावडीचा सोहळा आणि बाबांची हंडी हे 2 मुख्य कथाभाग आपण आता बघणार आहोत. बाबा एक दिवस मशिदीत झोपायचे, एक दिवस चावडीत झोपायचे. त्यांचा हा नियम निर्वाणापर्यंत चालू होता. 10 डिसेंबर 1909 पासून भक्ती मंडळी चावडीमध्ये त्यांची पूजा अर्चा करू झाली. मग ती कथा आहे. त्याच्यामध्ये पाऊस पडला, मग बाबांच्या झोपायची गैरसोय झाली म्हणून मग बाबांना चावडीत झोपायला लागलं वगैरे वगैरे. खूप मोठा. आणि बाबा मशिदीतून चावडीत निघण्यापूर्वी मशिदीत भक्तांची धावपळ असायची. कोणी पालखी सजवायचं आणि हा बाबांचा असणारा श्यामकर्णा नावाचा असा सुंदर घोडा त्या अश्वाला शृंगारण्यात मग्न असायचं. मशिदीच्या परिसरात दिवट्या दीपज्योतींनी उजळून जायचा. भजनी मंडळी आधीच उपस्थित असायची. सर्व मंडळी त्यांच्या सुश्राव्य आवाजामध्ये भजन सुस्वर गायला लागायची. निघण्याची तयारी पूर्ण झाली की तात्या पाटील बाबांना न्यायला यायचे. त्याल्याशिवाय बाबा हलत नव्हते. बाबांच्या अंगावरती जरी काठी शेला घालत बाबा गादीवर उठले की सरपणाच्या मोडीला उजव्या पायाच्या अंगठ्यानं स्पर्श करून ती जराशी सरकवीत आणि मग तेथे जळणारी जी दिव्याची ज्योत होती ती थोडीशी विझवून बाबा चावडीकडे निघायचे. बाबा निघाले की भक्तमंडळी दिवट्या घेऊन मोठ्याने जय जयकार करीत भजनाच्या तालासुरात पुढे निघत. पताका गरुड ध्वज असणारे गरुड टक्के अब्दागिरी घेतलेले भक्त त्यांना सामील होत. त्यावेळी बाबांच्या दोन्ही बाजूला चौऱ्या घालण्याचं काम असत. मागे एक छत्रधारी असायचे. ते छत्र धरण्याचे काम जे आहे ते बापूसाहेब जोग नावाचे सद्भक्त मात्र करीत. बाबांच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला तात्या आणि दुसऱ्या बाजूला माळसापती, बाबांच्या दोन्ही बाजूला उभे राहून त्यांचा हात धरत तेव्हा बेतरधारी लोकांची गर्दी हटवून मार्ग मोकळा करीत आणि बालदार आरोळी देत सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. अशा या प्रसंगामध्ये बाबांचा तो श्यामकर्ण अश्व पायात चाळ बांधून आनंदाने नाचायला लागायचा. हे दृश्य इतकं विलोभनीय होतं की जागोजागी लोक पाहून त्या सोहळ्याचा थांबून थांबून आनंद घेत. कोणी त्या मार्गावरती पाय घड्या घालत पुष्पवृष्टी करीत आणि बाबांच्या मुखावरती विलक्षण अशी प्रसन्नता असायची. उजवा हात वर करून अत्यंत प्रेमानं बाबा वात्सल्यानं आशीर्वाद देत त्यांच्याकडे कौतुकाने पाहत. अशा प्रकारे ही दिंडी वाजत गाजत जय जयकारामध्ये चावडीमध्ये यायची. तात्या पाटील त्यांच्यासाठी उत्तम असं आसन तयार करायचे. बाबांना अंगदखाळ घालून लोडाला टेकवलं जायचं. त्यांच्या त्या मस्तकावरती सुवर्ण मुकुट किंवा मंदिर घालण्यात यायचा. नानासाहेब निमोणकर बाबांवरती छत्र धरत दीपांच्या ज्योतीच्या शांत प्रकाशात आसनावर बसणारे असे भक्तवत्सल बाबा त्यांचं ते मनोहर ध्यान पाहून डोळे तृप्त होत. भक्तजन त्यांचं दर्शन घेत
बाबांना चंदन लावत, पुष्पहार, गंध लावत आणि बापूसाहेब जोग बाबांची पूजा अर्चा करीत. मग त्यांना वेढा देत, माधवराव भरलेली चिलीम देत, झुरका मारून ती चांगली पेटवून बाबांकडे देत. 1-2 झुरके मारल्यानंतर ती चिलीम बाबा भगतांकडे देत आणि मग ती शाम्या, तात्या, बाबा यांच्याकडे ती चिलीम फिरायची. आरती संपल्यानंतर भक्त मंडळी बाबांचा निरोप घेऊन आपापल्या घरी जात. शेवटी बाबांसाठी चिलीम भरून ताते घरी जात. मग बाबा आपल्या गाठोड्यातून धोतर जोड्या जमिनीवर अंथरत आणि त्या शयीवर विश्रांती करत. चरित्रामध्ये असा स्वच्छ उल्लेख आहे की 60-65 शुभ्र चादरी अंथरून बाबा त्याच्यावरती, त्या चावडीवरती विराजमान होत आणि त्याच्यावरती आपली निद्रा करत. चावडीतला हा सोहळा भक्तिभावाने भरलेला असायचा. बाबांच्या निर्वाणापर्यंत हे सर्व अव्याहत चालू होतं. ज्या भक्तांना हा सोहळा पाहण्याचं भाग्य लाभला ते खरंच धन्य आहे. आजही ते दिवस राहिले आठवणी रूपानं आणि त्याचा जे काही आज आपण सोहळा पाहतो ते वर्णन वाचून आजही आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. आजही आपण शिर्डीला जर गेला तर त्या साई वस्तू संग्रहालयामध्ये या सगळ्या वस्तू आहेत. बाबांचा अंगरखा आहे, बाबांचं छत्र आहे, बाबांची पालखी आहे, बाबांचा रथ आहे, बाबांचा चिलम आहे, बाबांनी वापरलेल्या असंख्य वस्तू आहे. तिथे जातं आहे, ज्या जात्यावरती बाबा दळण दळायचे. आणि पुढचा एक विलक्षण अध्याय की जो अन्नभिक्षेच्या अर्थाने, आपण मागे पाहिलं की बाबा भिक्षा मागून आणत, पण नंतर सुद्धा बाबांनी एक विलक्षण प्रकारे आपल्या भक्तांना एक प्रसाद खाऊ घातला दररोज. तो असा की बाबांच्या हंडीचा. अन्न हे परब्रह्म आहे, त्यामुळे सनातन धर्माला, आपल्या धर्मामध्ये अन्नाला अनन्यसाधारण महत्व आहे. गोरगरिबांना बाबा अन्नदान करत, वेगवेगळे तयार करत. चरित्रामध्ये असंख्य यादी आहे. आपल्याला जितके पदार्थ माहिती सुद्धा नाही एवढी अशी ती यादी आहे. आणि बाबांना अन्नदानाची इच्छा झाली की ते कोणता पदार्थ तयार करायचा हे ठरवून त्यासाठी लागणारं सर्व साहित्य बाजारातून बाबा स्वतः विकत आणायचे. मशिदीच्या आवारात एक मोठी चूल रचायची, त्यावर हंडी ठेवायची, त्याच्यामध्ये तो पदार्थ काळजीपूर्वक तयार करीत. कधी मिठे चावेल करीत, कधी कणकेचे गोळे शिजवलेल्या वरणात सोडून डाळबट्टे तयार करीत. अशा वेगवेगळ्या पदार्थांची तिथे रेलचल असायची. हंडीचा बेत ठरला की बाबा कामाला लागत. धान्य निवडणे, भाजी कापणे, चिरणे, वाटणे या सर्व गोष्टी ते स्वतः करत. त्यावेळी कोणाची मदत घेत नसत. अन्न शिजताना वाफा येऊ लागल्या की बाबा आपले अस्तनी म्हणजे त्या कफनीची बाही वर करून तो सर्व पदार्थ त्या गरम हंडीमध्ये हात घालून चालवत. त्यामध्ये त्यांचा हात कधी भाजला असं कधी झालं नाही. हंडी शिजेपर्यंत ती काळजीपूर्वक ठेवत आणि ती शिजल्यानंतर चुलीवरचं ती हंडी उतरून मशिदीत नेऊन ठेवत. त्या अन्नाला मौलवींच्या हस्ते विधीपूर्वक फात्या देऊन माळसापती आणि तात्या यांना सर्वप्रथम प्रसाद देत. त्यानंतर गोरगरिबांना स्वतःच्या हातानं तो जो अन्न पदार्थाचा प्रसाद असेल त्या दिवशीचा तो पोटभर वाढत. त्या सर्वांच्या मुखातील आनंद पाहून बाबांना परम संतोष वाटे. ज्या कोणाला हंडीचा आस्वाद घ्यायला मिळाला ते खरोच धन्य. इसवी सन 1910 नंतर दासगणू महाराजांनी मुंबईसह अवघ्या या महाराष्ट्रामध्ये बाबांची कीर्तनं केली, बाबांच्या भक्तीचा प्रसार केला. ती कीर्ती दूरवर पसरवली. त्यामुळे दूरदूरचे लोक बाबांच्या दर्शनासाठी येऊ लागले आणि त्यांच्याकडून मग दुपार तिपार नैवेद्य बाबांना होऊ लागले. त्यामुळे हा प्रसाद किंवा हंडी रूपाने जो अन्न संतर्पण व्हायचं ते नंतर कमी झालं आणि मग नंतर अन्न प्रयोजन बनवण्याचं म्हणजे प्रयोजनच उरलं नाही एवढे नैवेद्य बाबांसमोर येत. आपण असं म्हणतो की ते त्यांच्या देहावस्थेत नव्हतेच, पण ते भक्तांना जो प्रेम द्यायचं त्याच्यासाठी ते सगळे ह्या गोष्टी करत. असे हे बाबा चरित्र खूप मोठं आहे. म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढं अथांग चरित्र आहे. बाबा आले कधी, राहिले कसे आणि किती त्यांनी लीला त्या ठिकाणी केल्या. एक आपण चरित्रातली एक लीला पाहूया की संत संतात जाणती. म्हणजे आपण म्हणतो की मगाशी सांगितलं तसं तेवढं समजून घ्यायला आपल्याला तेवढं व्हायला पाहिजे. आज आपण नाही तर बाबांच्या त्या काहीतरी कृतीचा अर्थ काढतो आणि कुठेतरी त्याचा चुकीचा उहापोह घेऊन बसतो. एकदा राजमहेंद्रीला
म्हणजे गोदावरी तीरावरती बसलेलं टेंबेस्वामी थोरल्या महाराजांचा हा वास्तव्य होतं. आणि लोकांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. त्यात नांदेडचे पुंडलिकराव नावाचे एक वकील साहेब तिथे त्यांच्या दर्शनाला गेले. तिथे चर्चेमध्ये बाबांचा विषय निघाला. तेव्हा टेंबेस्वामींनी बाबांना उद्देशून त्यांना देण्यासाठी वकील साहेबांकडं एक श्रीफळ दिलं. म्हणजे जेव्हा या पुंडलिकरावांनी नमस्कार केला तेव्हा बाबांना देण्यासाठी त्यांच्याकडे एक श्रीफळ दिलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा आमचे बंधू आहेत, आमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, ते निष्काम आहेत. तुम्ही शिर्डीला जाल तेव्हा हे श्रीफळ त्यांना द्या आणि त्यांना सांगा की मी हे श्रीफळ तुम्हाला दिलेले आहे. त्यावेळेस पुंडलिकराव म्हणाले, स्वामी महाराज सगळं तुमच्या आज्ञेप्रमाणे होईल. काही दिवसांनी पुंडलिकराव शिर्डीला जाण्या निघाले. त्यांनी काही मित्रमंडळी आपल्या सोबत घेतली. सर्व मंडळी मनमाडला उतरली. कोपरगावची गाडी यायला अजून अवकाश होता. काही वेळाने पुंडलिकरावांनी पिशवीतून फराळाचं जिन्नस काढलं. त्यातला चिवडा खायचं एक निमित्त केलं आणि तो चिवडा खूप तिखट होता म्हणून पिशवीत असलेला त्यांनी ह्या टेंबेस्वामी महाराजांनी दिलेला नारळ जो बाबांना द्यायचा होता तो नेमका फोडला. त्याचे बारीक बारीक तुकडे केले, चिवड्यात मिसळून तो खाऊन टाकला. मग ते सर्वजण कोपरगावकडे निघाले. तेवढ्यात पुंडलिकरावांच्या लक्षात आलं की जो महाराजांनी दिलेला जो नारळ आहे बाबांना द्यायला तो आपण मात्र खाऊन टाकला. आणि तेवढ्या पाहिल्यानंतर त्या पुंडलिकरावांना दरदरून घाम फुटला. अरे माझ्या हातून हे काय विपरीत घडलं? मी बाबांसाठी दिलेला नारळ फोडून खाल्ला, त्यांचा मी मोठा अपराध केला. आता मी बाबांकडनं काय देऊ, काय सांगू, त्यांना तोंड कसं दाखवू, कोणत्या शब्दात त्यांची समजूत काढू? त्यांना आपल्या त्याचा प्रचंड पश्चाताप होत होता आणि अंतःकरणाचे डगमग असताना ते शिर्डीला आले. मशिदीत प्रवेश करताना हृदयात धडधड व्हायला लागली की तेवढ्याच बाबांना नमस्कार केल्यानंतर बाबा म्हणाले, माझ्या बंधून दिले भेट वस्तू कुठे आहे ती दे मला. पुंडलिकरावांनी त्यांच्या चरणाला मिठी मारली आणि अगतिक होऊन साक्षुनयाने सर्व घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा बाबा म्हणाले, तुला साधं श्रीफळ सांभाळता येत नाही तर त्याची जबाबदारी कशाला घेतलीस? माझ्या बंधूंनी तुझ्यावर जो विश्वास टाकला त्याचे चांगले फांग फेडलेस. बरं, जगातील कोणत्याही वस्तूची तुलना त्या श्रीफळाबरोबर होऊ शकत नाही. वास्तविकतः तो महाराजांनी आपल्या अंतःकरणातली भेट म्हणून दिलेला तो प्रसाद होता. आणि तुला जे श्रीफळ दिलं होतं ते तू हे करायचं, माझ्यापर्यंत आणून देणं तुझी जबाबदारी होती. पण खूप यांना पश्चाताप झाला. नंतर बाबांनाच काहीतरी वाटलं. बाबा म्हणाले, माझ्या इच्छेशिवाय कोणी इथे येत नाही, कोणी जात नाही. पण ठीक आहे, तुम्ही सर्व माझेच लेकरं आहात. ते श्रीफळ तुमच्या मुखी लागलं त्या क्षणी ते मला पोचलं आणि बाबांचं हे बोलणं ऐकून पुंडलिकरावांना एकदम हैसं वाटलं आणि मनाची उद्विग्नता कुठल्या कुठे पळून गेली. असे हे बाबा आहेत. अतिशय विलक्षण त्यांचं ते चरित्र आहे की कुठे कधी भक्तांवर रागवतील, कधी प्रेमाने बोलतील, कधी त्यांना दैववाद्यातून सोडवतील, कधी कुठल्या रूपात दर्शन देतील, कधी कुठल्या आजारातून व्याधीमुक्त करतील, कधी प्राण्यांवरती कृपा करतील, कधी कोणत्या जीवांवरती कृपा करतील, कधी स्वतःकडे त्या रूपात दर्शन देऊन त्याला मार्गदर्शन करतील, कधी दुसऱ्या एखाद्या ग्रंथाचं वाचन पारायण करायला सांगतील आणि मग तिथे त्याचा तो उद्धार करेल. दासगुण महाराज म्हणतात, अतिशय साईनाथ स्तवनी मंजरीमध्ये खूप सुंदर त्यांनी एक अष्टक बाबांबद्दल लिहिलेलं आहे. शांत चित्ता महाप्रज्ञा साईनाथा दया घना, दया सिंधो सत्स्वरूपा माया तम विनाशना, जात गोतातिता सिद्धा अचिंत्या करुणालया, पाहि मां नाथा शिर्डीग्राम निवासया, श्रीज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका, भक्त चित्त मराळा हे शरणागत रक्षका, सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती, जगत्त्रयालया नेता रुद्रतो तूच निश्चिती, तुझ विणरिता कोठे ठावना या महीवरी, सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी, क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे, अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे, तू धेनुवत्समिताने तू इंदू चंद्रकांतमी, स्वर्णदी रूप तत्पादा
आदरे दास हा नमी, ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर, शोक चिंता निवारावी गणू हा तव किंकर. अशा या अष्टकामध्ये बाबांची प्रार्थना दासगणू महाराज करतात. बाबांच्या महानिर्वाणाचा अतिशय मोठा प्रसंग आहे. सुमारे 3 ते 4 अध्याय तो थोडासा मागे पुढे अशा पद्धतीने आलेला आहे. त्याच्यातला एक छोटासा वृत्तांत आपण पाहूया आणि आजच्या सेवेला विराम देऊया. बाबांनी रामचंद्र पाटलांना आधीच सांगितल्याप्रमाणे शके 1840 मधल्या अश्विन महिन्यात तात्या आजारी पडली. दिवसेंदिवस त्यांचं दुखणं वाढत गेलं. तेव्हा पाटलांनी बाबांनी त्यांच्याविषयी केलेलं भाकीत आठवलं. ही गोष्ट त्यांनी बाळा शिंप्याला सांगितली. त्यामुळे जशी जशी विजयादशमी येऊ लागली तशी तशी त्यांना त्याविषयीची चिंता वाढू लागली. इकडे तात्यांना ताप चढला. त्याविषयी बाबांनाही कणकण वाटू लागली. मग जसं जसे त्यांचे दुखणं वाढत गेले तसतसे बाबांचंही दुखणं वाढत गेलं. दसऱ्याचा दिवस उजाडला. तात्यांची नाडी थंड पडू लागली. बाबांना इकडे अस्वस्थ वाटू लागलं. त्यांची अवस्था पाहून भक्तांना चिंतेने ग्रासलं आणि बाबांच्या निर्वाणाच्या कल्पनेनं सर्वजण ओक्साबोक्षी रडू लागली. बाबांनी त्या सर्वांवरून एक प्रेमान दृष्टी फिरवली. कोणालाही पाणी प्यावंसं वाटत नव्हतं. कुठे कोण जेवणार, पण बाबांची आज्ञा मोडू नये म्हणून नाईलाजानं मंडळींना बाबांनी सांगितलं की आपल्या घरी जाऊन जेवण करा. आणि मग ही सगळी मंडळी आपापल्या घरी गेली. थोड्या वेळानं बाबांनी लक्ष्मीबाईला जवळ बोलवलं. तिच्या हातावरती 9 रुपये ठेवले. नंतर बयाजी आप्पा कोते यांच्या मांडीवर डोके ठेवून दसऱ्याच्या दिवशी आपले प्राण पंचत्वामध्ये विलीन केले. त्यांनी डोळे मिटलेले पाहताच बयाजींनी टाह फोडला. बाबांच्या चरणावर डोके ठेवून लक्ष्मीबाई रडू लागल्या. तो आक्रोश ऐकून सर्व मंडळी मशिदीकडे धावली. बघता बघता हे वृत्त सगळ्या शिर्डीमध्ये पसरलं, पंचकोशीत पसरलं. बाबा अवतारी विभूती होते. त्यांचे प्राकट्य परोपकारासाठी होतं. त्यांनी शिर्डीचं नाव लौकिक वाढला. एक पवित्र सिद्धपीठ अशी त्या शिर्डीची ख्याती झाली. बाबांनी कधी गरीब श्रीमंत, उच्च नीच, आपला परका, हिंदू मुसलमान या भेदभावाला कधीच आरा दिला नाही आणि सर्वांवर सारखं प्रेम केलं. आपल्या आचरणातून मानव धर्माची शिकवण दिली. प्राणी पक्ष्यांनाही सद्भावनेनं पाहून त्याचा उद्धार त्यांनी केला. भक्तांच्या कल्याणार्थ अविश्रांत श्रम केले. सदाचार, प्रेम, सद्भावना, भूतदया, बंधुभाव, ऐक्य, दानधर्म, भक्ती यांचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. भक्तांच्या रक्षणात धावून जायचं, त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचं आणि त्यांना आधार द्यायचा. मुक्या जीवांवरही जीवापाड त्यांनी प्रेम केलं. ममत्वेच्या सावलीनं असंख्य लोकांची आर्तता घालवली. मार्गदर्शनानं हजारो लोकांचं कल्याण झालं. नैराश्य दूर केलं. जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला. त्यांचं प्रेम तर फलद्रूप होणारं होतं, पण त्यांचं रागावणं देखील कल्याणप्रद होतं. असे हे भक्ताभिमानी, भक्तवत्सल, शरणागत तारक बाबांनी दसऱ्याच्या दिवशी आपला देह ठेवला आणि आपल्याला पोरकं करून बाबा निघून गेले. देहरूपानं बाबा निघून गेले. निर्वाणापूर्वी 14 दिवस आधी बाबांनी वझे यांना रामविजय ग्रंथाचं पारायण करायला सांगितलं. त्यांनी ते 8 दिवसात पूर्ण केलं. बाबांनी त्याच ग्रंथाचा 3 दिवस अखंड पाठ करायला सांगितलं. बाबांनी त्या रामकथेचा आनंदात श्रवण करत होते. बाबा निर्वाणापूर्वीचे वाचन करून घेत होते याची पुसटशी कल्पना देखील कोणाला नव्हती. रामचंद्र पाटील, बाळा शिंपी यांनाही त्यांनी चकवलं. तात्या पाटील यांना सोडून जाणार याचेच वाईट होतं, पण त्यांनी ते गंडांतर स्वतःवर घेऊन भक्तरक्षणाचं ब्रीद मिळवलं. त्यावेळी तात्याऐवजी मी स्वतः जाणार हे बाबांनी कधीही कळू दिलं नाही. आणि स्वतःच ते गोष्ट जेव्हा लक्षात आली याबद्दलची वेळेस खूप उशीर झाला होता. मशिदीतली परिस्थिती फार बिकट होती. तिथे शोकसागराला भरती आली. बाबा तुम्ही काय केलं, आम्हाला पोरकं करून गेला. वास्तविकतः बाबांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा एकादशी लागली होती. विजयादशमी संपली होती. मोहरमच्या 9व्या दिवसाला पण मी समाधी घेणारे अशा पद्धतीचाही त्यांनी संकेत करून ठेवला होता. त्याप्रमाणे त्या दिवशी बाबांनी देह त्याग केला. म्हणजे यवनांना वाटावं की बाबांनी मोहरमच्या महिन्यामध्ये समाधी घेतली, हिंदूंना वाटावं की बाबांनी विजयादशमीच्या दिवशी समाधी घेतली, आणि म्हणजे सर्वांचा समान भाव तिथे बाबांनी आणला. आणि ज्या मशिदीमध्ये सोहळा व्हायचा
तिथे आज दसऱ्याच्या दिवशी शोकलहरीचा अथांग सागर तयार झाला. देहरूपी क्षेत्राची सीमा त्यांनी ओलांडली होती. ते दुःख सार्वत्रिक होतं आणि कोणी कोणाचं सांत्वन करावं, कोणी कोणाचं अश्रू पुसावे असा विषय होता. बाबा देह सोडून गेले हा मुळातच आपला भ्रम होता आणि त्यांनी ह्या सगळ्या पद्धतीनं गोपाळराव बुटेंनी जे श्रीकृष्णाचं मंदिर बांधलं की या वाड्यात माझे शरीर पडू दे, या पद्धतीनं त्या ठिकाणी जिथे त्या श्रीकृष्ण मंदिराच्या निर्मिती होणार होती त्या ठिकाणी बाबांचा देह ठेवण्यात आला. आणि आज आपण जे शिर्डीचं साई मंदिर पाहतो ते वास्तविकतः गोपाळराव बुटेंनी पाहिलं आणि तिथे बाबा कायमस्वरूपी विसरले. असे हे बाबा आस्थागत लोकांना भेटतात, परदेशात भेटतात, सगळ्यांना भेटतात. तुम्हा आम्हाला सुद्धा भेटणार. तुमची फक्त श्रद्धा पाहिजे आणि त्या श्रद्धेला सबुरीची जोड पाहिजे. आपली श्रद्धा असते पण आपण त्याच्यात जी सबुरी नावाची जी गोष्ट आहे की जो धीर धरला गेला पाहिजे तो आपण पाळत नाही. अशा पद्धतीचे हे साईंचं जे चरित्र आहे ते केवळ आपण स्मरणानं चिंतनानं समजून घेतलं पाहिजे, त्याच्याला अर्थ उकलला पाहिजे. चरित्र अथांग आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसं अनेक भक्तांच्या अनेक रचना आहेत साईबाबांबद्दलच्या. एवढं आपल्याला आजच्या या निरूपणात घेता आलं नाही. शब्दाच्या ओघामध्ये, कालओघामध्ये काही मर्यादा आपल्याकडून व्यक्तिशः माझ्याकडून राखली घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे झालेली जी सेवा आहे ही आपण ही सद्गुरू साईनाथांच्या चरणी अर्पण करूया. आणि दासगुरू महाराजांनी आरतीपर बाबांचं जे कवन लिहिलेलं आहे ते आपण म्हणूया आणि सेवेला या विराम देऊया. या सेवेमध्ये काही चूक झाली असेल तर ती आपण श्रोते आणि सद्गुरू साईनाथ महाराज यांनी उदार अंतःकरणाने ती क्षमा करावी. कारण बोलण्याच्या ओघामध्ये कमी जास्त होऊ शकतं. एखाद्या भक्तांचं नाव चुकीचं घेतलं जाऊ शकतं. एखादा संदर्भ हा बोलताना ही मानवीकृत माझी चूक ह्या न्यायानं आपण सर्वांनी माफ करा आणि या भक्तीचा आनंद घ्या. आपण बाबांची आरती म्हणूया आणि सेवेला विराम देऊया. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर, बाबा रमावर साई बाबा रमावर. शुद्ध भक्ती चंद्र भागा भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा. याहो अवघे जन करू बाबासी वंदन, साईसी वंदन करू बाबासी वंदन. गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई, पाव माझे आई धाव पाव माझे आई. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.